पक्षाकडे एक अशी यंत्रणा असते की आजकालच्या काळामध्ये आपण काही ऐकतोय, एजन्सीचा सर्वे झाला, ते झालं, बरोबर आहे, प्रायव्हेट असेल, हे असेल, एक सुप्त एजन्सी लावलेली असते प्रत्येक पक्षाने, की आणि एजन्सी म्हणण्यापेक्षा तिथली स्थानिक कार्यकारिणी जे आहे, त्या पदाधिकारी त्या पक्षाचे, त्यांचा पण रिपोर्ट असतो की बाबा हा माणूस आहे, जनतेतला आहे, जनतेशी नाळ जोडलेली आहे, ह्याचं एवढं मतदान आहे, आपल्या पक्षाचं एवढं मतदान आहे, ह्याचं कॅल्क्युलेशन बसलं की हा कॅन्डिडेट 100% निवडून येऊ शकतो. जेव्हा तुमचं पोट भरतं ना, मग तुमचा प्रवास पोटापासून थोडा वर येतो, मनापर्यंत येतो. मग तुम्ही तुमचं एंटरटेनमेंटचं माध्यम शोधता पोट भरल्यावर. बरोबर. जेव्हा एंटरटेनमेंट पण पुरे होतं ना, मग इथं विषय जातो. मग तुम्हाला प्रश्न पडतात, हे चांगलं, हे वाईट. लोकांनी प्रेफरन्स व्यक्तीला द्यावा. असे बरेच उदाहरणं आहेत की ज्यांच्या मागे पक्ष नाहीये कुठलेच चांगले, पण ते इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेट म्हणून निवडून आलेले आहेत आणि राहतात. आज पण विधानसभा असेल, विधान परिषद, बऱ्याच ठिकाणी त्यांनी त्यांचं कामाचा ठसा उमटवलेला आहे. म्हणजे सुरुवात मला असं वाटतं की आपण थोडं जे स्ट्रक्चर आहे आपलं सरकारचं, गव्हर्नमेंटचं जे स्ट्रक्चर आहे, बरेच आपले लोक असे की ज्यांना नाही माहिती लोकसभा म्हणजे काय, राज्यसभा म्हणजे काय, विधानसभा, विधान परिषद, ह्याच्यातले फरक म्हणजे एज्युकेटेड लोकांना सुद्धा समजत नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की एखादा आमदार, अरे हा आमदार हारला होता तरी हा कस काय आमदार झाला, कस काय कळत नाही. म्हणजे सामान्य माणसाला मतदान दिल्याशिवाय नागरिक शास्त्र जो विषय होता तो त्या वर्गापुरताच मर्यादित राहिला. तिथून पुढे कुणाच्याच लक्षात नाही आलं की नागरिक शास्त्र शेवटपर्यंत राहणार आहे. म्हणजे एक स्ट्रक्चर कसं असतं, आपल्या जी पॉलिटिकल सिस्टीम आहे भारताची, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, काय कोणते कोणते हाऊसेस आहेत वगैरे, त्यांच्यात काय डिफरन्स आहे, कसं काम करतात. आता पॉलिटिकल स्ट्रक्चर जर म्हटलं आपण भारताचं, भारत हा जगातले तसा विचार केला तर सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश आहे आणि सगळ्यात मोठी लोकशाही, यशस्वी लोकशाही असलेला, नुसतीच लोकशाही. तर त्याच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला, आपण जसं म्हणतो की एक वाक्य आपल्याकडे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत, तर अगदीच ग्रामपंचायतीमधून जे आपले ग्रामपंचायत सदस्य असतात, ग्रामपंचायत, त्यांची कमिटी, त्यांचं कार्यालय, हे पण हाऊसच आहे. बरोबर. जसं पार्लिमेंट, लोकसभा, राज्यसभा किंवा विधानसभा, ज्या काही गोष्टी असतील, तसंच एक छोटा हाऊस असतं. म्हणजे तिथून जे सुरुवात होते, सिस्टम सेम असते, फक्त त्याचा कार्यक्षेत्र, त्यांचे अधिकार, ह्या गोष्टी डिफरंट असतात. ग्रामपंचायत फक्त त्या गावापुरती मर्यादित, पंचायत समिती त्या तालुक्यापुरती मर्यादित, आणि विधानसभा, विधान परिषद राज्यापुरती. आणि तसं ह्यांच्यावर सगळ्यांवरती कंट्रोल जर हेड बॉडी म्हणलं आपण की पॅरेंटल बॉडी, तर ती केंद्र सरकारची, आणि ती येते लोकसभा आणि राज्यसभा. मग त्याच्यामध्ये हाऊसेस डिफरंट आहेत की जसं लोकसभेमध्ये लोकसभा येते आणि लोकसभाच्या वरचं जे हाऊस म्हणतो, अप्पर हाऊस, ते राज्यसभा येतात. आता त्याच्यामध्ये पण डिफरन्स आहे की लोकसभाचं काय स्थान आहे, राज्यसभेला अप्पर हाऊस का म्हणलं जातं. तर त्याच्यामध्ये पण कन्सेप्ट आहे की बाबा निवडून येणारे आहेत, लोकप्रतिनिधी जातात राज्यसभेवर, लोकसभेवरती, बरोबर आहे, परंतु समाजामध्ये असे पण काही आहेत. आता निवडून येणाऱ्यांना कुठला क्रायटेरिया नाही आपल्या देशामध्ये. काही अशिक्षित लोक पण लोकसभेवर आहेत, मंत्री झालेले आहेत, ज्यांचं क्वालिफिकेशन कुठंच नाहीये. आज एखाद्याला क्लर्क म्हणून जर का कुठे जॉब लागायचा आहे सर्व्हिसला किंवा प्रायव्हेट सेक्टरला, पण त्याचं क्वालिफिकेशन असतं. पण राजकारणामध्ये कुठलं क्वालिफिकेशन नाही, म्हणजे आहे काय, हे कुठंच नाही. मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं की निवडून येणारी जी बॉडी असते ती लोकसभेमध्ये, आणि सेम तोच क्रायटेरिया विधानसभेला असतो. निवडून येणारे आमदार लोकांमध्ये उभे राहून ते त्यांचं बळ कुठले असो, ते मनी पॉवर असो, मसल पॉवर असो, अजून कुठले पॉवर. आता हे कोणाला सांगण्याची गरज नाही की राजकारणामध्ये काय 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 लागतं. पण ह्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाची जी गोष्ट लागते, एक क्वालिफिकेशन. एखादा प्रश्न समजून घेण्यासाठी, उदाहरण मला सांगायचं की आज जर का मी IT मिनिस्टर झालो, बरोबर, उदाहरण, तर मला IT मधलं ज्ञान तर पाहिजे, तर मला त्यातले प्रश्न कळतील, किंवा बेसिक प्रोसेस तरी माहित पाहिजे ना. म्हणण्याचा उद्देश काय आहे की बेसिक प्रोसेस तरी, पण ते कुठंच नाहीये. मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं की राज्यसभा आणि विधान परिषद हे दोन हाऊसेस असे केले की जे खरे टॅलेंटेड आहेत समाजामध्ये, असे काही लोक आहेत. मग ते वैद्यकीय क्षेत्रात असो, वकिली क्षेत्रात असो किंवा शैक्षणिक क्षेत्रात असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारे, पण त्यातले मास्टर्स आहेत, पण ज्यांची निवडून येण्याची कॅपॅसिटी नाही. म्हणजे थोडक्यात मोठं नाव सांगायचं म्हटलं तर निवडणुकीच्या क्रायटेरियामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा निवडणूक हारले होते, पण त्यांची बरोबरी इतर कुठले नेते करतील का. आज देशातलं सर्वोच्च स्थान त्यांना आहे, भारतरत्न आहे. देशाला सगळ्यात मोठं जे त्यांनी दिलेलं आहे तो म्हणजे आपलं संविधान.
म्हणजे टॅलेंट होतं ना खूप मोठं. बरोबर. मग निवडणुकीत जर उभं राहायचं म्हणलं तर खरा टॅलेंटेड माणूस तिथं कमी पडतो. मग तो तिथे फक्त money ज्याचा power ला- जनसंपर्क जास्त आहे त्याला प्रायोरिटी आणि ज्याची मसल पॉवर आहे, ज्याची मनी पॉवर आहे, किंवा जो त्या क्रायटेरियात बसतो सगळे हँडल करू शकतो. पण खरा टॅलेंटेड माणूस तो मागे पडतो तिथं. बरोबर. पण डिफरेन्शिएशन असं म्हणून होतं. त्यांना तिथं स्थान मिळावं. हा हा. असे समाजातले काही प्रश्न अशा टॅलेंटेड लोकांनी तिथं मांडावे हाऊसेसमध्ये, म्हणून त्याला अप्पर हाऊस म्हटलं जातं. आणि तिथं निवडून येणाऱ्या, राज्यसभेवर निवडून येणारा, त्याला तो प्रत्यक्ष निवडणुकीत नसतो की ह्या आपल्या प्रोसेसमध्ये, पण त्याला एक काय म्हणू, त्याला मानद सदस्य, की सन्माननीय सदस्य म्हणून समाजामधून असे काही निवडले जातात. मग लोकसभेमध्ये ज्यांचं संख्याबळ जास्त आहे, ज्या पक्षाचं, ज्या पार्टीचं, मग त्या पार्टीला त्यांच्या संख्याबळानुसार राज्यसभेचे पद दिलेले असतात. त्या पदावरती त्यांनी खालची बॉडी निवडायची. ओके. राज्यसभेवरून का? हा, राज्यसभेला, विधान परिषदेला, सगळीकडे सेम तोच म्हणजे, criteria असतो की त्यांना निवडणूक प्रक्रिया नसते. उद्या समजा मला विधान परिषदेवर निवडून घ्यायचंय, तर तिथं असलेले उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा जी सत्तेत असलेली पार्टी आहे, त्यांना जर वाटलं संतोष शिंदे हा बेस्ट माणूस आहे, समाजातले प्रश्न सगळ्या गोष्टी त्याला जाण आहे, एक बुद्धिमत्तेने चांगला आहे, सुशिक्षित आहे, तर मला ते एक मानद सभासद म्हणून तिथे घेऊ शकतात. मग ते विधान परिषदेवर आमदार म्हणून घेतील किंवा राज्यसभेवरती खासदार म्हणून घेतील. अच्छा. आता जर आपण रिसेंट जे आपले लोकसभा इलेक्शन झाले त्याचं जर बोललं तर बरेच आपल्याकडे असे काही कॅन्डिडेट्स होते की जे लोकसभा इलेक्शन हरले, पण तरी सुद्धा ते राज्यसभेवरती खासदार म्हणून आज त्यांचं सिलेक्शन झालं. तर ही सिलेक्शनची जी ऑथॉरिटी ती कोणाकडे असते? प्रायमरी ऑथॉरिटी कोणाकडे असते? प्रायमरी अथॉरिटी मी तेच म्हणलं तुम्हाला की निवडून आलेले जे सत्तारूढ पक्ष आहे, ऑब्विसली त्यांचे सदस्य जास्त असतात, त्यांच्याकडे अधिकार सगळे असतात. कारण त्यांचा आपण जर का लोकसभेचा विचार केला तर त्यांचा पंतप्रधान असतो, त्यांचा गृहमंत्री असतो, सगळे त्यांचे असतात. स्पीकर, इव्हन स्पीकर पण त्यांचा असतो, विधानसभा अध्यक्ष किंवा लोकसभा अध्यक्ष. मग ते त्यांच्या ह्याच्यानुसार की एक पर्सेंटेज असतं, त्याचं एक प्रमाण असतं की तुमचे सदस्य जर काय एवढे एवढे आले तर तुम्हाला त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तेवढे राज्यसभेवरती सदस्य घेण्याचा तुम्हाला अधिकार असतो. मग सत्तारूढ पक्ष काय करतो बऱ्याच वेळेला, आता लोकसभेला पण तुम्ही बघितलं असेल बरेच उमेदवार हरले, तर त्यांना काही जणांनी राज्यसभेवर घेतलं, काही जणांनी विधान परिषदेवर घेतलं. आता हा पार्ट झाला राजकीय पुनर्वसनाचा. राजकीय पुनर्वसन त्यांचं कसं झालं की जे लॉयल होते पक्षाला, वर्षानुवर्ष त्यांनी केलेले, त्यांच्या काही पिढ्यांनी काम केलेले, मग त्याची एक उतराई म्हणून त्या पक्षाने त्यांना दिलं, किंवा त्यांचा अनुभव राजकारणातला आतापर्यंतचा, एक निवडणूक हरले म्हणून त्यांना घरी बसवण्यात आलं नाही, त्यांनी पक्षाचं नुकसान होतं. मग त्यांना पण संधी मिळावी त्या हाऊसेसमध्ये येण्याची, त्यांचं काम करण्याची, म्हणून त्यांना संधी दिली जाते. पण ऍक्च्युली हे पुनर्वसनाचा पार्ट नाही राज्यसभा किंवा विधान परिषद. हा ऍक्च्युअली मी तुम्हाला सांगितलं तसं एक मानद सदस्य असतात, एक्सपर्ट तिथं आले पाहिजेत, हे त्याच्या मागचा खरा हेतू आहे. पण त्याला ते पक्ष त्याच्या ह्याच्यानुसार ते देतात. ज्याच्या हातात ससा तो पारदे असे आपल्याकडे म्हण आहे, तसं मग ज्याच्या हातात सत्ता असते तो करेल ते पूर्व. ते उद्या म्हणले संतोष शिंदेला द्यायचंय तर संतोष शिंदेला, त्याला कोण नाही म्हणणार आहे, असा विषय. आणि हे सगळं जे नेमणुका वगैरे जे होतात ते जे आपले आपण लोकसभेचं डिस्कस करू तर त्यांच्यामध्ये जे लोकसभा अध्यक्ष असतात तसे राज्यसभा अध्यक्ष सुद्धा असतील, बरोबर. मग जे ते ऍक्च्युअल नेमणुका होतात ते जी सायनिंग ऑथॉरिटी ते कोण अध्यक्ष असतात का पंतप्रधान का राष्ट्रपती? म्हणजे नेमणुका करण्याची सायनिंग अथॉरिटी, एखादा विषय आलाय तो संमत करण्याची, नेमणुका करण्याची मेजॉरिटी पक्ष आहे त्यांनी ठरवलं की आमच्याकडून हे 5 मेंबर्स राज्यसभेवरती जाणार, बरोबर आहे. मग ते फायनल ऑथॉरिटी सिग्नेचर कोण करतात? मग त्याच्यामध्ये कसं असतं की तुमचे निवडून आलेले सदस्य जे आहे त्यांची संख्या, जसं आताच लोकसभेला मोदींनी नारा दिला होता की आपके बार 400 पार. कसं असतं की एक सत्तेत येण्यासाठी जे संख्याबळ लागतं त्याच्यापेक्षा जास्त मेजॉरिटी आली तर तुमची एकतर्फी सत्ता होते, पूर्ण मेजॉरिटी तुमच्याकडे असते. बार्गेनिंग मध्ये पूर्ण तुमच्याकडे राईट्स असतात, तुम्हाला विरोधकांना पण विचारायची गरज नाही. मला वाटतं मागच्या 2 इलेक्शन मध्ये पहिल्यांदा विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधींची निवड झाली आता, नाही तर मागच्या वेळेला तर विरोधी पक्ष पण नव्हते, बरोबर नव्हते. मग त्याच्यामध्ये काय होतं, जर सत्ताच आपली आहे, सगळेच माझे आहेत, म्हणजे स्पीकर पण माझा आहे, मेंबर पण माझे आहेत, सगळ्याच गोष्टी माझ्या आहेत, तर फक्त मला सूचना द्यायची असते नाममात्र सभागृहामध्ये. ती सूचना मांडली की त्याच्यामध्ये पण
त्या सदस्यांमधून कधी कधी मतदान होतं. जर का एका जागेसाठी 2 उमेदवार असतील बरोबर असं होतं. एकाच पक्षातले कदाचित नाराज गट एक असतो, एक निवडलेला गट असतो. मला वाटतं मला द्यावं पण कदाचित दुसऱ्याला दिलं जातं. मग अशा वेळेला जर निवडणूक लागलीच चुकून तर त्या सदस्यांमध्ये ज्यांना ते राईट आहेत मग त्याच्यामध्ये वेगवेगळे ह्याला असतात. इव्हन काही आमदारांना पण राईट असतात की राज्यसभेवर मतदान करण्याचं. बरोबर आहे की मग त्यांच्यामधून ती मतदान प्रक्रिया होते. फक्त त्यात सामान्य नागरिकाचा मतदान नसतो त्याच्यामध्ये. म्हणजे ते जे इलेक्टेड लोक जे इलेक्टेड आहेत त्यांचं मतदान असतं. मग त्याच्यामधून ते निवडून तिथे येतात. म्हणजे आपण इनडायरेक्ट इलेक्शन म्हणू शकतो. इनडायरेक्ट डायरेक्ट इलेक्शन इनडायरेक्ट पण मोस्ट ऑफ टाइम ते बऱ्याच वेळेला बिनविरोध होतं. ते त्यांच्या इंटरनल मॅनेज करून इंटरनल मॅनेज वरती सगळ्या गोष्टी आहेत. किंवा जर फुटला पक्ष किंवा मेंबर फुटले तर विरोधी पक्ष कधी कधी त्यांना मॅनेज करतो. विरोधी पक्षाचाही माणूस असू शकतो कदाचित त्या प्रक्रियेत. मग ते म्हणतात इकडे वोटिंग करा. आपण नाही का म्हणतो किंवा क्रॉस वोटिंग झालं. बरोबर. मग ते क्रॉस वोटिंग मध्ये ते वोटिंग आणि हे निवडून आपले कुठे जातात परत राज्यसभेवर. मग ते हाऊसेस डिपेंड की ते विधान परिषदेचं मतदान आहे का आपलं राज्यसभेचं आहे. म्हणजे प्रत्येक समजा विधानसभा म्हणा लोकसभा प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. अच्छा. आणि विषय संमत होतात, विषय मांडले जातात ते खालच्या सभागृहामध्ये की लोकसभेचा विषय असेल तर तिथं संमत झाल्यानंतर तो राज्यसभेवर जातो. मग राज्यसभेमध्ये तिथे मंजुरी मिळाल्यानंतर मग तो राष्ट्रपतींच्या सही. म्हणजे कुठला पण नवीन कायदा अप्पर सभागृह त्याला म्हटलं जातं ना. राज्यसभा अप्पर हाऊस म्हणून राज्यसभा देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये विधान परिषद. आणि पंतप्रधान सध्या आपले पंतप्रधान लोकसभेमध्ये बसतात. तर असं काही रूल आहे का की सपोज पंतप्रधान असतील किंवा सिनियर गृहमंत्री वगैरे असतील त्यांनी विशिष्ट सभागृहातच बसायचं किंवा का ते लोकसभेतच बसले पाहिजे का ते लोकसभेतून इलेक्टेड त्यामुळे लोकसभेतच बसतात असं आहे का काही. म्हणजे असं काही हार्ड अँड फास्ट रूल आहे का. कसं असतं लोकसभेच्या सभागृहाचे अध्यक्ष म्हणून पंतप्रधान असतात. बरोबर आहे. तसं प्रत्येक हाऊसचे तिथं नेमलेले असतात ज्या त्या ह्याच्यामध्ये. मग त्यांना त्या त्या ठिकाणीच तिथं हे जातात. उद्या जर राज्यसभेवर गेले त्यांना जर बाजू मांडायची वेळ आली तर राज्यसभेतले निवडून दिलेले वेगळे असतात. तिथं हे जाऊन हे होऊ शकतात इलेक्टेड आहेत म्हणून. पण तिथं त्यांच्या जे बोलण्याचे त्यांचा जो हे आहे लिमिटेशन्स एक फ्रेमवर्क असते त्याच्या बाहेर नाही त्यांना जाता येत. म्हणून तर मग जर का लोकसभेत पण त्यांनीच विषय मंजूर केला राज्यसभेत पण तेच गेले तर मग राज्यसभेत ते विषय पाठवण्याला अर्थच राहणार. आपल्या लोकशाहीमध्ये भारत देशामध्ये सर्वोच्च व्यवस्था जर कुठली असेल तर ती न्यायप्रणाली. म्हणजे कुठलाही विषय असेल पंतप्रधान असले किंवा मुख्यमंत्री असले कुठलाही विषय जर असला तर एका मर्यादेच्या बाहेर विषय गेला तर त्याच्यावरती त्याला अपील करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. प्रत्येक नागरिकाला आहे, प्रत्येक सदस्याला आहे, कुठलाही याचा असतो तो. मग तो विषय जर का त्या हाऊसेसमध्ये नाही सॉल्व्ह झाला तर त्याच्यावरची हायर अथॉरिटी असते. तिथे नाही सॉल्व्ह झाला त्याच्यावरची हायर अथॉरिटी असते. मग ह्या अथॉरिटीमध्ये ह्या न्याय प्रणालीमध्ये आपल्याकडे वेळ जातो. आपल्या मेजर तिथं खूप वेळ जातो. एवढा वेळ जातो की कदाचित आता जे आमदार गेले होते शिवसेनेच्या बाबतीत असो किंवा राष्ट्रवादीच्या बाबतीत असो गेलेले आता निवडणुका लागल्या. विधानसभा इलेक्शन आता आपलं 2 महिन्यावर येऊन ठेवले. बरोबर आहे. तोपर्यंत निकाल झालेला नाही. मग ह्या प्रक्रियेमध्ये वेळ निघून जातो बऱ्याच वेळेला. ही सगळी न्यायिक प्रक्रिया. मग न्यायिक प्रक्रिया त्या बरोबर आहे. उद्या विधानसभेतला विषय असेल विधानसभा अध्यक्षांच्या तिथं हाऊसमध्ये पेंडिंग असतो. तिथं 4 महिने गेले तो वर इलेक्शन कमिशनला जातो. इलेक्शन कमिशन मध्ये निकाल येईपर्यंत 6 महिने वर्ष जातात. तो पुढे मग न्याय प्रणालीकडे जातो. प्रत्येक ठिकाणी वेळ जात असल्यामुळं आणि त्या सोयीनुसार नाही म्हणता येणार शब्द चुकीचा आहे पण त्या हायरार्कीनुसार त्याला वेळ जातो आणि तो वेळ मग तो कोणाच्या फायद्यावर होतो किंवा कोणाच्या विरोधात जातो. आता ती प्रक्रिया आहे ते त्याला आपण नाही काय करू. आणि आता तुम्ही जसं म्हणले की सर्वोच्च जे ऑथॉरिटी आहे ती आपल्या न्याय प्रणालीला ऑथॉरिटी आहे सर्वोच्च. पण सध्याची आपले जी हायकोर्ट झाले सुप्रीम कोर्ट झाले त्यांच्यासाठी जे हे मानलं जातं बायबल मानली जाते किंवा जे मानलं जाते आपलं संविधान आहे. संविधान हो. आणि संविधानामध्ये जे रूल्स नियम कायदे वगैरे जे हे केले जातात ते बनवले जातात आपल्या लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये कायद्यांचं घटनात म्हणजे दुरुस्ती वगैरे केले जातात. बरोबर. तर एखाद्या प्रक्रियेमध्ये ऑथॉरिटी सगळ्यात हायेस्ट ऑथॉरिटी सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाची आहे का हे जे लोकसभा आणि राज्यसभा हे हाऊसेस आहेत ह्यांनी एखादा कायदा जर पारित केला आणि राष्ट्रपतीची सिग्नेचर झाली तर तो सुप्रीम कोर्टाला बंधनकारक आहे की तोच कायद्यानुसार जायचं का सुप्रीम कोर्ट स्वतःच सुद्धा जजमेंट त्याच्यामध्ये देऊ शकतो.
नाही, कसं असतं की विधानसभा आणि लोकसभा, तर आपल्या देशामध्ये राज्य आणि देश ह्या दोन गोष्टी आहेत. राज्यामध्ये मुख्यमंत्री किंवा जे काय आपले राज्य मंत्रिमंडळ जे आहे त्यांना पण अथॉरिटी असते, पण ते सब्जेक्ट वाईज डिवाइड आहे की बाबा लोकसभेमध्ये कुठले विषय घेतले जातात आणि आपल्या राज्यावरती कुठले मंत्रिमंडळात कुठले विषय तुम्ही घेऊ शकता, कुठले नियम करू शकता, त्याच्यावरती एक स्पेसिफिकेशन आहे प्रत्येकाचं, म्हणजे अधिकारांचं विभाजन केलेलं आहे. की थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आपण जर का आता केंद्रातून चालू केलं तर केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये तुमची नॅशनल सिक्युरिटी विषय येतो, डिफेन्सचा विषय येतो, बरोबर आहे, तुमचं फॉरेन एक्सटर्नल अफेअर्सचा विषय येतो, परराष्ट्र धोरण जे आहे, इव्हन टॅक्सेशन मध्ये पण तुमचा इन्कम टॅक्सचा भाग येतो, एक्साईजचा येतो, कस्टमचा येतो, हे सोर्सेस झाले इन्कमचे. पण इव्हन बँकिंग, जर ह्या सगळ्यांचं एकत्र म्हणलं बँकिंग सेक्टर, ह्याच्या संदर्भात पॉलिसीज, नियम, उपनियम जे काय अमेंडमेंट करायचे अधिकार आहेत ते लोकसभेमध्ये घेतले जातात. आणि राज्यसभेकडे ज्या गोष्टी येतात तर राज्यसभेकडे येतं की तुमचं फर्स्ट म्हणजे हेल्थ, तुमचे हेल्थ रिलेटेड कुठल्या गाईडलाईन्स असतील, कुठले नियम करायचे, काय करायचं, हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येतो. विशेष एक्सपर्टीज पाहिजे त्या विभागात, त्या विभागातले, पण त्याचे अधिकार तुम्ही त्या हाऊसेसमध्ये पारित करू शकता. म्हणजे नियम आपण जे म्हणलो अमेंडमेंट करून कायदा करण्याचे अधिकार दिले राज्याला पण येतात, केंद्राला पण. पण राज्याला कुठले, मी म्हटल्याप्रमाणे की आरोग्याचा विषय असेल, इव्हन शेतीविषयक काय विषय असेल, कारण तो त्या राज्याप्रमाणे तो विषय पारित झाला पाहिजे ना. कारण आपल्या इकडं विविधतेत एकता आहे. म्हणजे केंद्राने एक नियम केला तो जम्मू काश्मीरला लागू होणार नाही, तोच नियम महाराष्ट्राला लागू होणार शेतीविषयी थोडक्यात. म्हणून त्या राज्याचा विषय ते मंत्रिमंडळ घेतं. इव्हन तुमचं इंटरनल सिक्युरिटी राज्याची, म्हणजे जसं पोलीस विभाग, गृह खाते, हे असे काही विभाग दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी नियम करायचे. त्यांचे सदस्य जे आहेत त्यांनी त्यांच्या अपर हाऊसला कळवून तिथं मान्यता घेऊन राज्यपालांच्या सहीने तो प्रस्ताव फायनली राष्ट्रपतींकडे पाठवला जातो आणि त्याचं कायद्यात रूपांतर होतं. मग एक म्हणजे कंटिन्युअसली हे नियम आपण म्हणजे राज्याचे नियम तयार करायचा असेल तर तो केंद्रात गेला पार करायला द्यावं लागतं ना, कारण ते अथॉरिटी आहे. म्हणजे तुम्ही नियम करा पण ते फायनल कळवणं आणि त्याचा कायदा करून घेणं हे फायनल तिथून जातं ना. कारण आपलं संविधान ते आपल्याला हे करतं, प्रोसेस दिलेली, ते प्रोसेसला काही अडचण नाहीये माझ्या मते. ते प्रोसेस त्याच्यामुळे तर आपली लोकशाही टिकवण्याच. आणि नाही तर सगळ्या राज्याला अधिकार दिले तर प्रत्येक राज्य म्हणलं असतं आमचा देश आम्ही करतो वेगळा. आणि एक राज्य सरकारने एखादा शेतीविषयक, त्यांच्या शेतीविषयक काही पॉलिसी त्यांनी तयार केल्या, त्याचं त्यांना कायद्यामध्ये रूपांतरण करायचंय, तर ते त्यांच्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये त्यांनी त्याचं अप्रुव्हल्स घेतले. त्याच्यानंतर ते परत लोकसभा, राज्यसभा आणि मग राष्ट्रपती असे जातात का राज्यपाला लोकसभेकडे नाही जात, डायरेक्टली राष्ट्रपतींकडे जातात आणि तिथून मग त्याचं कायद्यात रूपांतर होऊन ते मग न्यायिक प्रणालीकडे जातं. त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार त्यांच्या न्यायिक प्रणाली. आणि मग आता ह्या सगळ्यामध्ये माझा जो क्वेश्चन होता, सुप्रीम कोर्टाला स्वतःचे पण काही अधिकार आहेत का, की जर एखादा कायदा राष्ट्रपतींनी अप्रुव्हल दिलं, फॉर एक्झाम्पल आता लेटेस्ट पिनल कोड जे आपले चेंजेस झाले, इंडियन पिनल कोड मध्ये बरेच चेंजेस झाले, तर लोकसभा, राज्यसभा ह्याच्यामध्ये त्यांनी ते मांडण्यात आले काय चेंजेस करायचे काय वगैरे, त्याचं अप्रुव्हल्स झाले, मग राष्ट्रपतींनी त्याचं अप्रुव्हल दिलं आणि आता ते न्याय व्यवस्थेकडे ते इम्प्लिमेंटेशनसाठी देण्यात आले. तर सुप्रीम कोर्टाचा पण हे सेम विचारला जातो का, कारण की अल्टिमेटली सुप्रीम कोर्ट इज द एक्सपर्ट इन दॅट मॅटर्स. एक्सपर्ट आहेत ऍक्च्युअली, पण सुप्रीम कोर्ट म्हणजे जे ऍक्च्युअल न्यायव्यवस्था चालते सुप्रीम कोर्टामध्ये तो पॅनल वेगळा असतो आणि लोकसभा किंवा ह्या बॉडीमध्ये जे पारित करतात कुठलाही कायदा किंवा तिथं पण एक्सपर्टीज असतात, आपल्या कायद्याच्या एक्सपर्टीज असतात, तिथं त्यांचे कमिटी बनवली जाते, तिथून तो कायदा होऊन येतो इकडे पूर्णपणे. पण एखाद्या ह्याच्यामध्ये वाटलं की आता मध्ये जे केलं होतं एक शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा आला, मोठं आंदोलन झालं, पण ते कॅन्सल करावं लागलं. पण जेव्हा त्याच्या अंमलबजावणीची वेळ येते आणि अंमलबजावणी करताना जर उद्रेक होणार असेल, भले ते फायद्याचा असो किंवा तोट्याचा असो, त्याचे निर्णय नंतर येणार असतात भविष्यामध्ये. पण जर का ज्यांच्यासाठी कायदा केलाय ते पब्लिकलाच तो मान्य नसेल तर मी ह्याच्यावर विचार करावा लागतो. पण पब्लिककडे फक्त आंदोलन करणे हा एकच ऑप्शन राहतो ना. आंदोलन हे खूप मोठं ऑप्शन आहे. मग तिथं जाऊन पब्लिक नाही मांडत ना विषय, तिथं ते लोकप्रतिनिधी, त्यांचं जे प्रातिनिधिक मंडळ आहे ते, आणि ते लोकसभेमध्ये त्या बॉडीला किंवा त्या सत्तारूढ पक्षाला परत भाग पाडलं जातं की बाबा तुम्ही याच्यावरती पुनर्विचार करा.
म्हणून पुनर्विचार याचिका जी आहे किंवा कोर्ट कधी कधी अशा मॅटरमध्ये आदेश करतं सत्तारूढ पक्षाला की बाबा तुम्ही याच्यावरती पुनर्विचार करा किंवा खरं काय आहे किंवा ते एक्सपर्टीज देतं त्याच्यामध्ये म्हणजे कमिटी आपण ठरवतं. एखादा कायदा सपोज शेतकऱ्यांविषयी आला तर त्याच्या विरोधात आपण कोर्टात जाऊ शकतो का कायद्याच्या विरोधात एखादा कायदा रुलिंग पार्टीनी आणला नवीन आणि सामान्य जनतेला तो मान्य नाहीये मग सामान्य फक्त जनतेला जर- आंदोलन करणं हेच एक ऑप्शन राहतो का मी माझं अधिकार क्षेत्रात हे पण आहे की मी कोर्टात जाऊन म्हणू शकतो की सत्ताधारी पक्षाने यावर विचार करावा कोर्टाने त्याबद्दल त्यांना आदेश द्यावे किंवा असं काही मी याचिका माझी दाखल करू शकतो का त्याच्या विरोधात वगैरे? याचिका दाखल करता येते पण याचिका जरी दाखल केली तर त्याच्यावरती अंतिम निर्णय कोर्ट नाही घेत. ते शेवटी तो जो मॅटर आहे किंवा ती प्रक्रिया जी आहे ते पुढे हँडओव्हर करतात पुढे म्हणजे मग तिथे हाऊसेसकडे मग त्या हाऊसेसच्या त्या कमिटी परत नवीन कमिटी बसवली जाते त्या विषयासाठी. मग त्या कमिटीचा जो अहवाल येईल त्याच्यानुसार त्या अहवालावरती म्हणजे तो तिकडे कमिटी विधानसभेत किंवा लोकसभेत गेला म्हणजे काय ते परत सभागृहात तो विषय घेतला जात नाही. तर त्याच्यावर कमिटी नेमली जाते एक्सपर्टीजची. त्या कमिटीचा जो अहवाल येईल त्या अहवालाच्या बेसवरती मग त्याचं ते परत ते कॅन्सल करायचं की नाही करायचं त्याच्यावर ते म्हणजे आपण कमिशन्स म्हणतो कमिशन कमिशन असा विषय असतो. आपल्या विधानसभेत समजा आमदार आपले आहेत. आमदार आहेत, हा. मंत्री पण आहेत, पण राज्यसभेत उभा राहिले आणि तिकडून निवडून आले पण इकडे त्यांनी राजीनामाच दिला नाही. नाही त्याला एक टाइम पिरियड असतो त्याच्या आतमध्ये राजीनामा देणं बंधनकारक असतं. हा पण आता 6 महिन्यावरती आपल्या विधानसभा आल्या समजा पुढच्या निवडणूक हा. पण ते म्हणले मी 6 महिन्यात देईल तर मग ते आपल्या विधानसभेत पण आमदार राहतील म्हणजे आपल्या इथं आणि वरती खासदार पण होऊ शकतात. ऍट अ टाइम माझ्या मध्ये दोन कसं शक्य आहे म्हणजे होऊ शकतं? करता येतात का एका वेळेस एक व्यक्ती राज्यामध्ये मंत्री आणि केंद्रामध्ये खासदार राहू शकतो का असं काही प्रोव्हिजन्स आहेत का दोन अधिकार जसं त्याला 6 महिन्याचं मध्ये ड्युरेशन राहतं ना की बाबा या 6 महिन्यामध्ये तुम्ही देऊ ऍक्च्युली शकता. कसं असतं माहितीये का की एक थोडक्यात जर सांगायचं बोली भाषेत तो लूप होल असू तर शकतो. एका गोष्टीवर फोकस करणं म्हणजे नैतिकतेच्या दृष्टीने तुम्ही जर केंद्रात आहात तर साहजिकच तुम्हाला देशाचा विचार करायचा असतो. नुसताच तुमच्या विधानसभेचा किंवा तुमच्या राज्याचा विचार नसतो म्हणजे प्रातिनिधिकाचा जर आपण म्हणतो तर मग तुम्ही इकडे विधानसभेत पण थांबणार आमदार म्हणून तिकडे पण थांबणार आणि ऍट अ टाइम जर का तुमच्या दोन्हीकडं सभागृहात तुमचं अधिवेशन असेल तुम्ही कुठे अटेंड करणार नाही पण ते नॉर्मल म्हणजे एक नैतिकतेचा विषय बरोबर आहे, झाला. बरोबर आहे. आणि ह्याच्यानंतर कायद्याचा विषय की कायदेशीर दृष्ट्या ते आहे कसं का? शक्य आहे बाबा? तर कायदेशीर दृष्ट्या ते शक्य नसतं की तुम्ही ती दोन्ही जागा अडवून नाही ठेवू शकत तुम्हाला एक कुठली तरी जागा रिक्त करावी लागते. बट म्हणजे जसं आपले मुख्यमंत्री झाले होते ठाकरे साहेब की आमदार नसताना मुख्यमंत्री झाले शपथ घेतली पण पुढच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना निवडून यावं लागलं किंवा विधान परिषदेवर तरी यावं लागलं. असे ते हे असतं मग त्यांना एक टाइम पिरियड असतो त्या नियमानुसार त्या वेळेमध्ये तो निर्णय घ्यावा लागतो. बट आता आणि जर का आता खासदार म्हणून निवडून आले तुमच्या म्हणण्यानुसार तर स्पेसिफिक जर का 3 महिन्यांनीच इलेक्शन आहे 2 महिन्यांनी तर राजीनामा दिला काय नाही दिला काय असं काय विशेष फरक पडत नसतं. 6 महिन्याच्या आतमध्ये असं पण मग ते कसं म्हणायला गेलं तर म्हणजे लॉजिकली आपण विचार केला तर तो लूप होल असल्यासारखं की दोन्हीकडे असल्यामुळे दोन्ही बेनिफिट पण फक्त 6 महिन्यासाठी नाही राहत ना बेनिफिट कारण आता आचारसंहिता लागली की सगळे अधिकार तुमचे काय होतात डायल्यूट अच्छा 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 तिथे त्या अधिकाराचा विशेष वापर कुठे होतच नाही कुठल्याच. बरोबर बरोबर ते बरोबर आहे. हा. आणि एक असा पण प्रश्न आहे की हे जे कायदा जो पारित केला जातो किंवा बऱ्याच वेळेस आता आपलं रिसेंट मध्ये आपलं फायनान्स बिल हे झालं आपलं आपल्या अर्थमंत्र्यांनी बिल आपलं डिक्लेअर केलं बरोबर की आपलं काय अर्थ धोरण असणार या वर्षासाठी. तर हे कायदा झाला तयार झालं सगळं झालं जे निधी झाले निधी अलोकेट झाले या विशेष वर्गासाठी हे निधी या सेक्टरसाठी हे निधी आता मंत्र्यांच्या किंवा जी राज्यसभा लोकसभा आणि राज्यसभेचे हे सगळे निर्णय झाल्यानंतर ऍक्च्युअली जनतेपर्यंत कसा फ्लो येतो तो पैसा कसा येतो जनतेपर्यंत ते जे कायद्यांचं जे इम्प्लिमेंटेशन आहे कायदे इम्प्लिमेंटेशन पेक्षा तो पैसा जो फंड अलोकेशन झालं ते कसं येतं त्यांना कोणी अशी जी सरकारची जी प्रणाली आहे ती थोडी एक्सप्लेन करतो. म्हणजे प्रणाली अशी असते की जे आपला लोकप्रतिनिधी निवडून दिलेला आहे त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपले स्थानिक प्रश्न किंवा मतदारसंघाशी संबंधित जे प्रश्न आहेत ते सभागृहात दिले जातात. त्याचे हेड्स असतात बजेटचे हेड्स असतात की कुठल्या विषयाला कुठला निधी आहे किंवा कुठला निधी किती दिला जाणार आहे. मग त्या हेड्सनुसार तो निधी समजा उदाहरण आता रस्ते विकासचा असेल बरोबर आहे तर रस्ते विकासचा निधी तो नुसता एकट्या आपल्या मतदारसंघाला नाही भेटणार किंवा महाराष्ट्राला देऊन चालणार आहे का अख्ख्या देशातला प्रश्न आहे.
पण त्या देशामध्ये किंवा त्या राज्यामध्ये किंवा त्या विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये की तुमची डेव्हलपमेंट किती आहे. बरोबर आहे. तिथला विकास दर कसा चालू आहे. विकास दर चालू असताना आज आपली तर IT सेक्टर आहे, पुण्यात आहे, हिंजवडीला आहे, बरोबर आहे. मग इतर लोकसभेच्या मानाने किंवा इतर जे मतदारसंघ असतील त्याच्या मानाने, देशातल्या मानाने आपल्या इथे इन्व्हेस्टमेंट किंवा तो फंड थोडा जास्त येतो. का येतो? गरज. कारण ह्या उद्योगधंद्यांच्या आधारावरती ह्या IT सेक्टरच्या माध्यमातून कुठल्याही ह्याचं जे जेव्हा डेव्हलपमेंट होते तर ती देशाची असते. इथली त्याच्यातून जनरेट होणारा तुमचा टॅक्स आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, एम्प्लॉयमेंट आहे, सगळं आहे. तर इथली IT सेक्टर आलं म्हणजे काय फक्त पुण्यातल्याच लोकांना जॉब भेटला का? नाही, ऑल ओव्हर All over महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडियातून आहेत. म्हणजे महाराष्ट्रातून तर कमी असतील माझ्या मते, पण इंडियातून जास्त आहेत, भारतातून जास्त आहेत. मग तिथं असं म्हणून नाही चालत की बाबा केरळला कमी गेला आणि महाराष्ट्रातल्या पुण्यातला जास्त निधी आला. तर पण तो दाखवावा लागतो. म्हणजे तुमचं काम, तिथली गरज की डेव्हलपमेंट किती आहे काय, त्याच्यानुसार तो निधी येतो आणि त्या कामानुसार तो डायल्यूट होतो. त्याचा एकदाच येत नसतो तो. आणि हे दाखवतो कोण? आपले लोकप्रतिनिधी. म्हणजे हे नेमकं कोणाला प्रेझेंट करावं लागतं? त्या थोडक्यात त्या कमिटीचं जे कोणी हेड असतं खाली आल्यानंतर निधी, तर ते तो आपला प्रतिनिधी तिथं मेन असतो त्याचा. मग त्याच्या ऑब्झर्वेशन खाली सगळं काम चालू होतं. मग तो जे काम ज्या सेक्टरला दिलेले किंवा जे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा जे कोणी असतील त्या टेंडर सिस्टीम नुसार, बरोबर, त्यांच्यावर देखरेख करण्याचं, निधी प्रॉपर जातोय का, गेलेल्या निधीचं खाली युटिलायझेशन होतंय की नाही. कारण नुसतं निधी आला आणि खाली काम तर बंद आहे असं नसतं ते. आणि सपोज आपण असे इमॅजिन करू की आता रिसेंट मध्ये जी लाडकी बहीण योजना इम्प्लिमेंट केली, त्याच्यासाठी काही 30,000 40,000 कोटी वर्षाचा निधी आला. येतो कुठं? काही सरकारचं एक बँक अकाउंट आहे, तिथे तो पडलेला असतो, मग त्याच्यानंतर लोकांच्या अकाउंटला जातो का? तो निधी म्हणजे नेमकं स्ट्रक्चर कसं आहे त्याचं हे आम्हाला, म्हणजे लोकांना माहिती निधी येतो, पैसा येतो, पण कसा येतो? आता एक कॉमन पीपल म्हणून याचं उत्तर पाहिजे का एक राजकीय कायदेशीर एक अँगल पण सांगा आणि तुमचं एक सामान्य माणसाचं तुमचं एक वैयक्तिक मत सुद्धा आम्हाला. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे कसं असतं की आज समजा मी आपल्या इथे आलो, बरोबर आहे, इंटरव्ह्यूसाठी, तर तुमचं एक बजेट ठरलेलं असतं, बरोबर आहे, की आजच्या ह्या कार्यक्रमाचा एवढा एवढा खर्च करायचा आपल्याला, कॉफीला एवढा आहे, नाश्त्याला एवढा आहे, समजा जेवणाला एवढा खर्च आहे. पण तुम्ही उद्या काहीतरी माझ्याकडून अपेक्षित आहे, तुम्हाला उद्या होऊ घातलेल्या योजनेसाठी किंवा कशासाठी काहीतरी तुम्हाला एक बेनिफिट डोक्यात आहे तुमच्या, जो तुम्ही आज शो नाही करत आहे पण काहीतरी आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या बजेटपेक्षा जर का जास्त आज इथं केलं दिखाऊपणा, तर ह्याचा ताण कोणावर पडणार आहे? बरोबर आहे. आजच्या बजेटचा तुमच्यावरच आहे. मग ती ओढाताण कोणाची होणार आहे? तुमचीच होणार आहे. आज तुम्ही माझ्यासाठी कराल ते, कदाचित तुमचा हेतू पण साध्य होईल उद्या माझ्याकडून तो, पण ते मला दाखवलेलं शुद्ध भाषेत म्हणायचं तर ते आमिष. तुमच्या खिशातनं 5,000 घेणार आणि त्यातले त्यांना 1,000 रुपये देणार. बरोबर. म्हणजे एकाची पिळवणूक आहे आणि एकाला घर बसल्या देणार आहे. पण घर बसल्या त्याच्या कॅपॅसिटीज आहेत ना, आज तो कमवू शकतो. तुम्ही त्याला स्वयंभूत होण्यासाठी मदत करा, त्याला स्किल्स द्या, स्किल डेव्हलपमेंटसाठी खर्च करा. 1500 रुपये अर्न करण्यासाठी 1500 रुपये महिना म्हटल्यावर दिवसाला किती झाले? 50 रुपये. 50 रुपयात मला सांगा काय येते आज लाडक्या बहिणीच्या घरात? काय एक टाइमचं जेवण, तिचं 2 वेळेचा चहा पण नाही माणूस. आज 72 रुपये लिटर दूध आहे, 72-76 रुपये लिटर दूध आहे. 50 रुपयात तुम्ही काय देताय? यातून साध्य काय करताय? कधी कधी पॉलिटिकल अजेंडा असू शकतो. मी तेच म्हणलं ना, मग आता मी राजकीय याच्यावर होतो. मग पॉलिटिकल अजेंडा तोच आहे की हो घातलेल्या निवडणुका, बाकीच्या गोष्टी, तुम्हाला लाडकी बहीण, लाडका भाऊ ह्या योजना देण्यापेक्षा अहो तुम्ही लोकांना स्वयंभू करा. हा, स्वयंभू करा, त्यांना पात्र करा. एवढी मोठी आपल्या देशामध्ये तरुणाई आहे, त्यांना हे करण्यासाठी शिक्षणावर खर्च करा. शिक्षण द्या ना, मोफत शिक्षण द्या, आरोग्यविषयक सुविधा द्या. जेवढ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या फी माफ करून टाका एका वर्षीच्या. काय होतं 600 रुपये फी आहे, 1500 रुपयात सगळ्या विद्यार्थ्यांच्या 2 वर्षाची माफ होती. युपीएससीची फी मला 100-200 असेल. मध्ये आरटीचा एवढा मोठा लाभ घेतला होता आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी, की खरंच गरीब लोकांचे, जी बाई धुणं भांडे करते तिचा मुलगा सुद्धा इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिकत होता आरटीईच्या माध्यमातून. 25% जो हे होता राईट टू एज्युकेशनचा, चांगल्या चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळायचं. पण मागच्या 1-1.5 वर्षामध्ये ती प्रोसेस एकदम थंडावली. त्या शाळांना तो निधी नाही दिला गेला राज्य सरकारकडून, शाळांनी ऍडमिशन बंद केले आणि ह्या वर्षी लिटरली ऍडमिशन नाही झाले आरटीई मधून बऱ्याच जणांचे. मग ह्यात नुकसान कोणाचं आहे? सामान्य गरीबाचं. आणि नियम काय काढला की तुमच्या त्या शाळेच्या एरियामध्ये, परिसरामध्ये, किंवा तुम्ही जिथं राहता त्याच्या सराउंडिंग 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये कुठली शाळा नाही पाहिजे.
ना पालिकेची पाहिजे ना जिल्हा परिषदेची नियम पाहिजे असे ना आहेत कुठली ना, पाहिजे. सर, की मग जर का मला सांगा, जर का 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये आज आपण पालिकेत राहतो, कुठे कुठली शाळा नमुना नाही? शाळा आहे? शाळा आहेच ना, ऍटलीस्ट झेडपीची शाळा आहे, दुसरी इतर काही पालिकेची, रयतच्या शाळा आहेत, रयतच्या शाळा काही आहेत. शाळा आहेत. मग इतर मुलांनी त्या शाळेत जायचं नाही का, जिथं चांगलं एज्युकेशन दिलं जातं, हे दिलं. आम्ही म्हणत नाही पालिकेच्या शाळेत किंवा जिल्हा परिषद शाळेत कमी शिक्षण मिळतं किंवा कमी नाही, प्रतीचं बरोबर आहे. चांगलंच आहे 100%, पण तो अधिकार राहू द्या ना. बरोबर. मग ही समाजामध्ये तुम्ही दरी करताय. ते तुम्ही म्हणले ते बरोबरच आहे. 1,500 म्हणजे कुठलेही असून आता याच्यानंतर अजून कुठलाही पक्ष नवीन वेगळ्या पॉलिसीज हा. पैसे देण्याऐवजी त्यांचं जर थोडस स्वयंभू केलं तर लोकांच्या जास्त फायदा पिढीने- आहे. हा. लोकांच्या शॉर्ट टर्म मेमरीचा फायदा घेण्यासाठी ही अशी पावलं उचलली असतात. तसंच असतं ना की तुमचा कार्यकाळ संपला ना सत्तेचा, पुढे इलेक्शन लागलेले, ते इलेक्शन सांगता येत नाही काय लागल्यानंतर विषय. आता काहीतरी दाखवणं, त्या कामांमध्ये आपल्याला हं. लोकांच्या डोक्यातून ते काढण्यासाठी काहीतरी दाखवावं लागतं. आणि आपल्या इथे ती प्रथा आहे, आपण लहान मुलाला जरी शांत बसवायचं असेल तरी घरामध्ये, दर चॉकलेट मोबाईल, देतो. दर चॉकलेट, तू अभ्यास कर, हे दिलं जाईल, तू हे कर, ते दिलं जाईल, तर ही प्रथा रुजलेली असते. आणि आजकाल म्हणजे त्या ह्याच्यावर बोलणं योग्य नाहीये, हा, बरोबर, कारण राजकीय ह्याच्यामध्ये बरोबर, असल्यामुळे, बरोबर. पण आजकाल पैशाच्या ह्याच्यावरती तुम्ही मत विकता, ह्याच्यापेक्षा लोकशाहीला लाजिरवाणी गोष्ट कुठली नाही देशामध्ये. बरोबर आहे. बरोबर. आणि 5 वर्षाचा तुम्ही तुमचा प्रतिनिधी 1,000-2,000 मत तुमचं विकताय, हे आता वेगळं नाही, सांगायचं. बरोबर आहे. नाही, ते म्हणजे political- मताची व्हॅल्यू तुम्ही तेवढी करताय, आणि 1,000 रुपये, 2,000 ते घेतल्यानंतर 2,000 रुपये तुम्ही त्या प्रतिनिधीला 5 वर्षात जाल नाही विचारू शकत. पण ते देताय कुठून, की मूळ प्रश्न मला यांचा आता आठवला की त्याचा फंडिंग आणि निधी येतो कुठून. ऑलरेडी कर्जाचा डोंगर आहे, तुमच्याकडे नाहीये फंडिंग. बरेच लोक. आरोग्य विभाग, शैक्षणिक विभाग ह्याला द्यायला पैसे नाहीत. आरटीईच्या शाळांचे तुम्ही देत नाहीये पैसे 25% कोट्यातले, आणि तुम्ही लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देतायत. त्याचे किती फॉर्म भरले जाणार आहेत, किती मोठा डोंगर येणार आहे. शेतकऱ्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर तिथं काही गरज आहे, तिथं सुद्धा ज्ञानाची बरंच गरज गरज आहे, आहे. ज्ञान देण्याची गरज आहे. तिथं सुद्धा कमी पडतं ते तिकडे आणि आता काल त्यांनी योजना कुठली तरी घोषित केली की कृषी पंपाला मोफत मीटर असणार लाईट विद्युतचं. पण त्याच्यावर पण जर बोलायचं म्हटलं तर मग मी एक सांगेल की मोफत हाच शब्द चुकीचा आहे. मोफत बरोबर माफक करा. मोफतच्या ऐवजी माफक करा. माफक करा. हा. आणि माफक ह्या अनुषंगाने करा की जर खरंच तिथं काही गरज- प्रॉब्लेम झाला, काही नॅचरल कॅलॅमिटीज आल्या, काही दुष्काळ पडला किंवा काही पिकांना नुकसान झालं, 100% माफ करा. पण जिथं येणार आहे तिथून तरी तुम्ही हे करा. सरसकट माफी हे चुकीचं धोरण आहे. तुम्ही म्हणले तसं ते पोटेन्शियल आहे ना आपल्या म्हणजे युथचं, हम्म. ते एक तर दाबायचं तर काम होतच. तो फ्रीबीज भेटते त्याला, तो कशा अहो, जो काम करून कमीत कमी 25,000 कमवणारे महिन्याला, तो 1,500 त्याला तुम्ही महिन्याला आज लाडका भाऊ म्हणून 10,000चं जर का हे आमिष दाखवताय, तर त्या लाडक्या भावाला 10,000 बसवणार आहे. आज इंजिनियर झालेला माणूस आहे किंवा वेल क्वालिफाईड माणूस आहे, ज्याचे पोटेन्शियल आहे 25-50,000 कमवायचं. 50,000 कमवल्याने त्याचं घर सुशिक्षित होणार आहे, घराचा त्याचा क्लास वाढणार आहे, राहण्याचा त्याचा लिव्हिंग क्लास वाढणार आहे, सगळ्या गोष्टी वाढणार बरोबर, आहे. हा. तुम्ही ते ठेवून त्याला 10,000मध्ये ठेवणार आहेत का? आणि इव्हन त्यांनी कमावल्यानंतर तो खर्च बी करणार आहे. तुम्ही उद्योगधंदे वाढवा, बाकीच्या गोष्टी वाढवा, उद्योगधंदे. त्यांना जे मिळेल ते. आज आपण रिसेंटली हिंजवडी मधलं तर मध्ये कितीतरी कंपन्या बाहेर गेल्या, राज्याबाहेर. का की एवढ्या वर्षामध्ये तिथला ट्रॅफिकचा प्रश्न सोडवता नाही आला. कम्युट डिफिकल्ट होऊन गेलं. नाही आता आपले वाघोलीच्या एरियामध्ये तो सेम इश्यू ट्रॅफिकचा. सगळ्याच ठिकाणी विषय येतो. ह्याच्यामध्ये बघ, आता जो एक तो प्रश्न विचारला होता त्याच्यावर मग थोडं परत वाटतं, हा जो पैसा येतो 30,000 कोटी 40,000 कोटी जे पण आपण डिस्कस करतो, बरोबर. कुठून येतो? आरबीआय पैसा तो छापते काय? सोर्स काय पैशाचा? कसं वाटतं, काय वाटतं तुम्हाला, कुठून येतो हा पैसा? सोर्स एकच असतो इन्कमचा, की मी म्हणलं तसं आता राज्य सरकारचा जो सोर्स म्हणलं इन्कमचा, तर Taxes. तुमचं स्टेट एक्साइज येतं, राज्य Excise. उत्पादन शुल्क, ते आहे तुमचं. त्याच्यानंतर इतर ह्याच्यामध्ये तुमच्या महसूल विभाग आहे, महसूलवरती जो टॅक्स तुम्हाला मिळतो तो आहे. परत लोकल बॉडी टॅक्स जो असतो एलबीटी वगैरे, ह्याच्या माध्यमातून हे असे काही सोर्सेस आहेत राज्य सरकारचे. ह्याच्या व्यतिरिक्त वेगळा सोर्स नसतो. मग दुसरा सोर्स जर का तुम्हाला एखादं बजेट उभंच करायचंय त्या काळापुरतं, तर मग कर्ज हा एक कर्ज उपाय कुठून आहे. घेतात? आरबीआय कर्ज आरबीआय कोण घेतलं जातं, त्याला मग तुमच्याकडे तसं तुमची कुवत दाखवावी लागते. मग आपल्याकडे ज्या आता इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहत आहेत, मोठे मोठे प्रोजेक्ट असतात गव्हर्नमेंटचे किंवा इतर महसुलीच्या माध्यमातून, ह्याच्या माध्यमातून किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारे. जसं आता आपण एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती जर का कर्ज काढायचं, त्याची जी कुवत बघितली जाते, ह्या सगळ्या कुवती बघून ते कर्ज दिलं जातं. आज महाराष्ट्र प्रगत राज्य आहे देशातलं, त्यामुळे इकडे बऱ्याच उद्योगधंद्यांचा कल आहे, सगळ्या गोष्टींचा कल आहे, बँकांचा कल आहे.
बँक इकडं ते द्यायला तयार आहे, सगळ्या गोष्टी करायला तयार आहे. आणि ते करत असताना जर का तुम्ही नुसतं कर्जच काढणार आहेत, पण ते कर्जाचा डोंगर किती काढायचा ह्यालाही मर्यादा आहे. बरोबर. आणि कर्ज काढून कुठला विकास हे होत नसतो. मतदार म्हणून काय विचार काय घेतले पाहिजे डोक्यात, किंवा आपण मतदान करणार आहे तर तिथले पॉलिटिकल गोष्टी थोड्या साईडला ठेवून विकासाच्या दृष्टीनेच कसं काम करावं, काय म्हणजे मतदार म्हणून मतदार काय जबाबदारी आहे आपली? तर मतदार म्हणून पहिली गोष्ट तर मला म्हणता येईल की आधी तुम्ही जो उमेदवार आहे तुमचा त्याची शहानिशा करा सगळ्या अँगलने, पॉइंट ऑफ व्ह्यू. जसं आपण एखादी वस्तू विकत घेताना मॉलमध्ये गेल्यानंतर 10 वेळा बघतो, बरोबर, वेगवेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतो, बरोबर आहे. तसं जर एक उमेदवार आहे तो 5 वर्ष आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरती, घरातल्या प्रत्येक वस्तूवरती त्याचा इफेक्ट होणार आहे, त्याच्या दूरदृष्टीचा, त्याच्या कामाचा, तर तो मतदार किती पारखून किती जोखून आपण बघितलं पाहिजे. आणि ते पारखण्यामागचा प्रश्न असा आहे की पारखायचं म्हणजे त्याचं नुसतं बॅकग्राऊंड म्हणत नाही, तो फायनान्शियल किती स्ट्रॉंग आहे, काय आहे. इथे राजकीय दृष्ट्या लोकप्रतिनिधी फायनान्शियल स्ट्रॉंग असून त्याचं आपल्याला काय देणं घेणं नाही सामान्य नागरिकाला, पण त्याची ध्येय धोरणं तुमच्या मुलांवर, तुमच्या पुढच्या पिढीवरती प्रभाव टाकणार आहेत. मग तो सुज्ञ आहे का, त्याची राजकीय पार्श्वभूमी, त्याची सामाजिक पार्श्वभूमी, त्याचं गुन्हेगारी पार्श्वभूमी, बरोबर, सगळ्या गोष्टी तुम्ही विचारात घ्या ना. जर खरंच एखादा उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे तर तो आल्यानंतर तो लोकांच्या चांगल्याचा किती विचार करणार, किंवा तो त्याच्या समूहातल्या, त्याच्या सर्कल मधल्या लोकांचा किती विचार करणार आहे. मग ते कुठले असो, त्याची बिझनेस लॉबी असो, त्याच्या वेगळ्या 2 नंबरच्या धंद्यातले त्याचे काही कलिग्स असो, त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनेच गोष्टी चालतात. साहजिकच की त्याचा तुमच्या समाजावर परिणाम होतो. जसं घरामध्ये कर्त्या पुरुषाच्या विचारसरणीवर घर घडतं, खरं, तसं तो तुमचा प्रतिनिधी आहे ना. तो आपल्या समाजातला एक कर्ता पुरुष आहे तो समाजाचा मेन लीडर म्हणून. समाज तिथे जाऊ शकत नाही त्या हाऊसेसमध्ये, त्यामुळे त्याला देतात, म्हणून तिथं पाठवलं जातं. आणि त्याला तेवढी जाण असलेला, त्या प्रश्न तरी कळले पाहिजेत किमान, नागरिकांचे प्रश्न काय आहेत, मुळात तो नागरिकांशी त्याची नाळ किती जुळलेली आहे. म्हणजे तो फक्त वरून टाकला कुणीतरी एखाद्या पक्षाने कॅन्डिडेट निवडून, करेक्ट, म्हणून त्याला घ्यायचा, किंवा राजकीय त्यांची पार्श्वभूमी खूप मोठी आहे, कौटुंबिक पार्श्वभूमी, म्हणून त्याला निवडायचंय, वंश परंपरागत. मग इथं वंश परंपरेचा वारसा पुढे नेणारा उमेदवार नकोय आपल्याला. काय वारसा पुढे नेणारा ती काय तुमची काय वडिलोपार्जित प्रॉपर्टी थोडी आहे की त्याचा तुम्हाला वारसा हक्क दिला पाहिजे. ज्याला जाण आहे, म्हणून आज जर उदाहरण द्यायचं म्हणलं तर डॉक्टर अमोल कोल्हेंसारखं सुज्ञ, जाणता, लोकांशी नाळ असलेला आज लोकसभेमध्ये गेला, की म्हणजे त्याच खरंच म्हणजे पवार साहेबांचे आभार मानले पाहिजेत की त्यांना त्या गोष्टीची जाण आहे. असा व्यक्ती त्यांनी दिला की ज्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही, आणि पण त्याचं कॅलिबर, पोटेन्शियल आणि लोकांशी सगळ्या गोष्टी आहेत, आणि जनतेशी नाळ जुळलेली. आणि अजूनही प्रत्येक लोकांमध्ये जाणं, प्रत्येक लोकांशी मिक्स होणं, लोकांचे प्रश्न समजून घेणं, हे जे ज्या तळमळीने जो माणूस करतो, असं व्यक्तिमत्व प्रत्येकाने शोधा. बरोबर. आणि मग त्याची पार्श्वभूमी कशी असो, तो गरीब घरातला असो, पत्र्याच्या घरात राहणारा असो, कुठेही असो, ज्याला काम करायचंय तो काम करतो. म्हणजे सगळ्या गोष्टी साईडला ठेवून बघितलं पाहिजे की तुम्ही नेमकं माणूस म्हणून काय, जो माणूस म्हणून. मग ते पक्ष वगैरे आपण गोष्टी थोड्या हे केल्या, पक्ष हा नंतर, तुम्ही आधी माणूस म्हणून बघा, त्याचं काम बघा, त्याची तुमची जोडली ते बघा, निवडून. आणि मग ह्याच्याशीच एक संबंध, मग माझा असा एक प्रश्न राहील की एखादा व्यक्ती खूप चांगला पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये, परंतु त्याला कुठल्या पक्षाचं बॅकग्राऊंड भेटत नाही, मग त्यावेळेस पक्ष किती मॅटर करतो आणि तो व्यक्ती किती मॅटर करतो? लोकांनी प्रेफरन्स कशाला द्यावा, व्यक्तीला का पक्षाला? लोकांनी प्रेफरन्स व्यक्तीला द्यावा. असे बरेच उदाहरणं आहेत की ज्यांच्या मागे पक्ष नाहीये कुठलेच चांगले, पण ते इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेट म्हणून निवडून आलेले आहेत आणि राहतात. आज पण विधानसभा असेल, विधान परिषद, बऱ्याच ठिकाणी त्यांनी त्यांचं कामाचा ठसा उमटवलेला आहे. थोडक्यात सांगायचं, बच्चू कडू सारखे पण आहे, बरोबर, अगदी सामान्यातल्या सामान्य ठिकाणाहून आलेले व्यक्तिमत्व. की माझ्या माहितीप्रमाणे मी ऐकलेलं आहे की त्यांचा जो फॉर्म भरायला ज्या वेळेला जातात ना, की फॉर्म भरायला एक इनिशियल अमाऊंट डिपॉझिट म्हणून भरली जाते, ते अमाऊंट सुद्धा त्यांच्या इथले नागरिक तिथून ती वर्गणी काढून एकत्र करतात आणि ते भरतात. तळमळे. मग एखादा असा प्रतिनिधी जेव्हा तो कुठल्याही पक्षाचं बॅकग्राऊंड नसताना निवडून येतो, एखादा विधानसभेवरती तो जातो, तेव्हा जेव्हा
त्याला फंड्सची गरज पडते, जेव्हा त्याला त्याच्या भागामध्ये विकास घडवून आणायचा असतो. हम्म. आणि का तर तो एका पक्षाशी निगडीत नाहीये, तो वैयक्तिक त्याच्या हिमतीवरती तो इलेक्शन निवडून आलेला आहे. बरोबर. तर मग त्याला तिथं पैशांची अलोकेशनच्या बाबतीत, निधीच्या बाबतीत त्रास होतो का? काही गोष्टीत कॉम्प्रोमाइज होत, काही गोष्टी त्याच्या विधानसभेमध्ये त्याच्या टेरिटरीमध्ये त्याला पक्षाशी निगडीत नसल्यामुळे वरतून जो निधी येतोय त्याच्यावर इम्पॅक्ट होतो का? पक्षाचा आणि निधी वाटपाचा किती हे संबंध. पक्षाचा निधी वाटपाचा थोडा संबंध असतो, किती नाही म्हटलं तरी. कारण कसं असतं की, म्हणून मी शब्द वापरतो वारंवार की सत्तारूढ, की सत्तेत बसलेला पक्ष. कारण सगळ्या अथॉरिटी त्यांच्याकडे असतात, मोठी मोठी पदं त्यांच्याकडे असतात, मोठे मोठे विभाग त्यांच्याकडे असतात. मग त्यांना जेव्हा निधी वाटपाचा विषय असतो तर साहजिकच, जिकडे उदाहरण द्यायचं म्हणलं तर जिकडे 4 आमदार आहेत आणि ज्यांच्याकडे 40 आमदार आहेत, तर त्यांना 40 जणांना तो विभागून द्यायचा आणि इकडे एकट्याला. मग ह्या 40 जणांच्या मागं 40 म्हणजे 40 जणांची ताकद आहे आणि त्या एकट्याची 4 जणांची ताकद पडते. तिथे कुठेतरी मर्यादा येतात. पण ज्याला काम करायचंय, ज्याला विषय मांडायचा आहे, रेटून न्यायचा आहे, खरंच सामान्य जनतेशी निगडीत आहे प्रश्न खरंच, तर त्याला पर्याय आहेत ना. तो हाऊसेसमध्ये, सदनामध्ये त्याचा आवाज उठवू शकतो त्याच्या अगेन्स्ट. आणि खरंच चुकीचं होत असेल तर ते दिसतं, तर ते मायबाप प्रेक्षकांना जनतेपुढे येत असते, त्याला पण राहत नाही. आणि त्याचा आवाज नाही ऐकला तर तुमचा अख्खा मतदारसंघ तुम्ही पाठीशी घेऊन आंदोलन करू शकता. आंदोलनाचं सगळ्यात मोठं अस्त्र तुमच्याकडे. आणि त्याला जर एखाद्या व्यक्तीला नाही, त्याच्याशी इनजस्टिस होते असं वाटतंय निधीच्या बाबतीत, विकास नियोजनाच्या बाबतीत, प्रशासनाचा तो आमदार असून खासदार असून त्याला पाठबळ तेवढं मिळत नाही, कारण की तो एका विशिष्ट पक्षाशी निगडीत नाहीये. बरोबर. किंवा ऑपोजिट पक्षामध्ये, जो रुलिंग पक्षामध्ये नाही, ऑपोजिट पक्षामध्ये. तर त्यावेळेस त्याला कायदेशीर काय अधिकार आहे, तो त्यांच्या विरोधात कायदे प्रणालीमध्ये जाऊ शकतो की त्याच्याबद्दल दाद मागू शकतो. दाद 100% तो मागू शकतो. तो विधानसभा अध्यक्षांकडे त्याचं रीतसर त्याचं म्हणणं जे काय आहे त्याचे प्रश्न उपस्थित करून सभागृहामध्ये तो सत्तेत बसलेल्या पक्षाला किंवा मुख्यमंत्री जे कोणी असतील अध्यक्ष, त्यांना त्याचा जाब विचारू शकतो की हे असं असं घडते आणि ते ऑन रेकॉर्ड असतं. त्याचं उत्तर त्यांना द्यावंच लागतं की तसं का झालं. मग ते एक तर नियमात उत्तर देतील की खरंच चुकत असेल तर ते चूक सुधारण्याचा प्रयत्न करतील. ते पण चूक सुधारत असताना पण ते अगदी 100% न्याय देतील असंही नसतं. ते त्यांच्या नियमात राहूनच ते न्याय देतील. त्यामुळे त्यांनी ते गृहीत धरून चालायचं. पण लढा हा सामान्य जनतेसाठी आहे. त्यामुळे ज्याला सामान्य जनतेसाठी लढा द्यायचा आहे तो न थकता, न हे होता, न डगमगता तो लढा देत राहतो. आणि त्याला एंडलेस आहे की त्याला कुठं अंत नाहीये. तो लढा सामान्य लोकांसाठीच द्यायचा. त्यामुळे तो 5 वर्षातच मला सगळाच विकास करायचा आहे असं काही नसतं, आणि 5 वर्षातच विकास होतो असंही काही नसतं. असा एक प्रश्न होता माझा. एक लक्षवेधी बघा आपल्या याच्यामध्ये असते, विधानसभेत, लोकसभेत. मला वाटतं विधानसभेत असते, लोकसभेत असते की मला हे कन्फर्म माहित नाही. पण त्या लक्षवेधीचा म्हणजे काय इम्पॅक्ट आहे, म्हणजे त्याचं महत्व काय असं, नेमकं लक्षवेधी होती त्याच्यामध्ये, तर तुम्हाला त्याचं काय सांगतो? लक्षवेधी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी सांगतो की एखादा खूप सेन्सिटिव्ह विषय येतो किंवा एक असा स्पेशल प्रश्न असतो कुठला तरी की जो घडतोय समाजामध्ये, काहीतरी खतखते, मोठा वर्गशी इम्पॅक्ट होतो, त्याला प्रभावित होतोय. बरोबर. तर असा प्रश्न तुम्ही ज्या तुमचे ठरलेले आहेत, आता जसं आपण आता बोलताना काही प्रश्न ठरलेले आहेत तुमचे, बरोबर आहे, पण तुम्हाला त्या प्रश्नांव्यतिरिक्त एखादा प्रश्न टाकायचा आहे, बरोबर आहे. आज तुम्ही ह्याचे ऑर्गनायझर आहात, तुम्ही सगळं हे मॅनेज केलेलं आहे म्हणून ठीक आहे, तुम्ही ऍड करता. पण जेव्हा तुम्ही खरंच एखाद्या कमर्शियल चॅनलसाठी काम करता किंवा एखाद्या प्लॅटफॉर्मवर काम करता तर तुम्हाला दिलेल्या प्रश्नांच्या बाहेर जाता येत नाही. बरोबर. मग तसंच सभागृहात असतं की जे प्रश्न दिलेले असतात आणि ज्या सभासदाला बोलायला संधी दिलेली असते वेळेनुसार, ते वेळेतच असतं, त्यानेच बोलायचं असतं आणि त्याने त्या दिलेल्या वेळेमध्येच तेच प्रश्न घ्यायचे असतात की प्रश्न आधी दिलेले असतात, कुठले प्रश्न घ्यायचे आणि कुठले नाही घ्यायचे. त्याच्या व्यतिरिक्त प्रश्न घेतले जात नाहीत. मग ते तुमचं अगदी पालिकेतलं सभागृह असो किंवा विधानसभेचा असो किंवा लोकसभेतला असो, ह्याचा एक नियम असतो की बाबा कुठले प्रश्न घ्यायचे ते आधी दिले जातात, ते संमत होतात आणि मग ते प्रश्नावरती तिथं बोललं जातं. पण कधी कधी असा इमर्जन्सी एखादा विषय असतो की तो मांडावा लागतो, पण त्या सदनाच्या, त्यांच्या अध्यक्षांच्या त्या संमतीने तो विषय तिथं घेतला जातो आणि खरंच तो तेवढा आहे का, सेन्सिटिव्ह आहे का, त्याच्यावर चर्चा होते आणि निश्चित होते त्याची. आणि एक अजून त्याच्यावर रिलेटेडच एक माझा एक कुतूहलाचा असा एक प्रश्न असा आहे की
एखाद्या लोकप्रतिनिधीने त्याचे प्रश्न जेव्हा तो विधानसभेमध्ये आपल्या राज्याचा विचार केला विधानसभेमध्ये तो मांडतो आणि त्याच्यानंतर सपोज काही इलिगल ऍक्टिव्हिटी झाल्या एका एरियामध्ये, त्या लोकप्रतिनिधींनी तो प्रश्न आपल्या विधानसभेमध्ये तो प्रश्न मांडला, गृहमंत्र्यांना गृह खात्याला त्यांनी तो उद्देशून तो प्रश्न त्यांनी तो विचारला, तर ती जी पूर्ण अधिकारी वर्गांना जो निर्देश वगैरे दिले जातात ती कशी लाईन चालते ऍक्च्युअल ग्राउंड पर्यंत, पोलीस अधिकाऱ्यापर्यंत त्या एरियातल्या ते जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते कसे दिले जातात किंवा कसं तो प्रणाली चालते पूर्ण? त्याची न्याय प्रणाली कशी असते की ज्या त्या विभागाला, ज्या मंत्रालयाला सचिव दिलेले असतात त्या सचिवांच्या अंडरमध्ये त्यांचे जे विभाग येतात खाली स्टेप बाय स्टेप वरून, बरोबर आहे. मग सचिवालयामार्फत समजा आपले पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश येतो. मग पुणे जिल्हाधिकारी हे आपले जिल्ह्याचे मेन असतात, त्यांना ऍडमिनिस्ट्रेटिव्हच्या ह्याच्या हेड असतात त्यांना मग ते त्याची अंमलबजावणी खाली करतात. मग ते रिस्पेक्टिव्ह सपोज पोलीस संबंधित असेल तर संबंधित पोलीस आयुक्तांना ते पाठवतात. मग त्या आयुक्तांच्या थ्रू ते खालच्या समजा एखाद्या पोलीस स्टेशनशी संबंधित विषय असेल, पण हे रिटर्न ऑर्डर येतात, रिटर्न येतात. प्रत्येक विभागाला अन्सरेबल असतो. म्हणजे जर डायरेक्ट मुख्यमंत्री खाली पोलीस स्टेशनला फोन करून PI ला विचारत नाहीत किंवा वरिष्ठ निरीक्षकांना विचारत नाहीत, ते त्यांच्या चॅनलनीच येतात खाली आणि चॅनलनीच तो वर जातो, तेव्हा ते ऑथेंटिकेट उत्तर राहतं. म्हणजे जर एखाद्या लोकप्रतिनिधींनी विधानसभेमध्ये तो प्रश्न मांडलेला आहे तर त्या प्रश्नाचं पूर्ण त्याच्या लोअर लेवल पर्यंत एक्झिक्युशन होणंच मॅन्डेटरी असतं जेव्हा तो विधानसभेमध्ये प्रश्न आणि त्याला बायपास नसतो, बायपास नसतो. फक्त फास्ट प्रोसेस असते. म्हणजे जे सामान्य कामाला जिथं महिना लागतो ते काम ते एका दिवसात पण करतात, कारण की अधिकाऱ्यांचा ते रिटर्न असतं ना सगळं. आणि जे ते त्याला राईट्स असतात. समजा जिल्हाधिकारी आहे तर माझ्या खाली जर का आयुक्तांनी नाही ऐकलं, आयुक्तांवर ऍक्शन घ्यायचे राईट मला आहेत. आणि जर तुम्ही मांडलेल्या मुद्द्यावरती जर एखाद्या लोकप्रतिनिधीला वाटते की काही ऍक्शन झालेल्या नाहीत तर मग परत त्याला त्या विधानसभेमध्येच मुद्दा मांडणं गरजेचं आहे का आदर पण काही ऑप्शन असतात? मुद्दा नसतो मांडायचा, तुम्ही तो प्रश्न परत एकदा त्यांना रिमाइंडर देऊन की बाबा अधोरेखित करून की हा प्रश्न मांडला होता, ह्याच्यावर हे तुम्ही आश्वासन दिलं होतं, त्याची पूर्तता झालेली नाही आणि त्याची पूर्तता करावी लागते त्यांना. मला एक असा प्रश्न होता की नोटा म्हणजे काय, याच्याबद्दल तुम्हाला सांगता आलं तर? नोटा जो विषय आता आलेला आहे, बरोबर, तुम्हाला नोटा हा जो विषय आहे वोटिंग करताना, वोटिंगच्या प्रणालीमध्ये तो विषय आधी नव्हता, तो आता 13 पासून लागू झालेला आहे. आय थिंक 2013 पासून. तर त्याच्यामध्ये पहिलं काय असायचं की जसं मागाशी झालं की एखादा उमेदवार देताना उभे राहिलेल्या उमेदवारांमध्ये मतदारांनी कसा माणूस निवडायचा, की त्यांच्या इच्छेसारखाच माणूस नसतोच, प्रत्येक वेळी असेलच असंही नसतं, बरोबर आहे. तर त्याला एक ऑप्शन दिलं गव्हर्नमेंटने की आपल्या निवडणूक आयोगाने एक त्याच्यावरची युक्ती काढली की बाबा समजा 5 उमेदवार उभे आहेत एखाद्या विधानसभेतून किंवा एखाद्या मतदारसंघातून, पण ते 5 उमेदवार जर का एक मतदार म्हणून मी माझं मत म्हणतो की मला 5 उमेदवार मला नाही वाटत आहे की हे पात्र आहेत माझं मत द्यायला, तर मी त्याच्या अगेन्स्ट मतदान करू शकतो 5 जणांच्या विरोधात. म्हणजे काय, त्या 5 जणांना न करता मला 6वा ऑप्शन काय आहे तर नोटा आहे. नोटा म्हणजे काय की नन ऑफ दी अबो, त्यापैकी नन ऑफ दी अबो, नन ऑफ दी अबो म्हणजे नोटा, नन ऑफ दी अबो की वरीलपैकी कुठलाही उमेदवार मला नाही वाटत आहे की मी माझं मत त्याला द्यावं, म्हणून मी माझं मत एका 4थ्या ऑप्शनला देतो की मला यातला कुठलाच उमेदवार पसंतीचा नाही. मग त्याच्यावर पुढची प्रणालीने विचार करावा काय करावा, पण ते एवढं नन ऑफ दी अबो जे दिलंय ना ते एवढं प्रभावी शस्त्र नाही राहिलेलं. जर मेजॉरिटी ऑफ द लोकांनी नन ऑफ द अबो ऑप्शन सिलेक्ट केला तर काय होतं? मेजॉरिटीने जरी केलं ना तर त्याच्यामध्ये कायद्याने पळवट अशी करून ठेवली त्यांनी की आताची लेटेस्ट अमेंडमेंट नाही माहिती, पण माझ्या माहितीप्रमाणे माहिती आहे की जर का 4 उमेदवार आहेत आणि त्यातले समजा साहजिकच कोणाला तरी 1 नंबरचं मतदान पडणार आहे, कोणाला 2 नंबर, कोणाला 3 नंबर, कोणाला 4 नंबर, बरोबर. तर तुमचे समजा या 4पैकी सगळ्यात जास्त जरी नोटाला पडलं तरी त्या 4थ्याचं म्हणजे नन ऑफ दी नोटाचं मतदान आणि जो पहिल्या क्रमांकाचं ज्याला मिळालेली त्याच्यानंतर जस्ट खालचा फर्स्ट नंबरचा 2 नंबरचा सगळ्यात जास्त तर नोटाला मिळाला ना, सगळ्यात जास्त नोटा, बरोबर आहे. नंतरचा सेकंड येणार तो हायेस्ट असेल, तो हायेस्ट म्हणजे सेकंड, तुमच्या भाषेत सेकंड. मी खालून सुरू केलं, नोटा ऑप्शन खाली असतं, वर नसतं, नोटा सगळ्यात लास्ट असतं. नोटाचं जरी एक्स्ट्रा धरलं आणि जो 2 नंबरचा आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्याचं जे मतदान आहे हायेस्ट
त्याची टोटल केली जाते आणि त्या टोटलमध्ये जर का 3 नंबरच्याच किंवा इतरांचं मतदान मिळून जास्त असेल तर तो जो 2 नंबरचा आहे तो विजय घोषित होतो. मग त्याचा यूज कसा हो? यूज नाहीच आहे त्याचा, म्हणजे खूप लूप होईल. लूप होल्स असेल. ऍक्च्युली त्यांनी काय करायला पाहिजे होतं, जर का नोटा जास्त आहे ना, भले एका मताने जास्त असू द्या, तर ते इलेक्शनच रद्द करून किंवा आणि जे मतदानाला नाकारलंय त्यांना परत चान्सच नाही. करेक्ट असं काहीतरी. पण एवढा धाडसी निर्णय घ्यायला कारण पक्ष धाडसी पाहिजे. पॉलिटिशियनसाठी कायदा बनवत आहेत, ते स्वतःला नाही ना तसं करणार, असा विषय. मग ते नोटा समजा इन केस असं होतं की एखाद्याला वाटलं तू नोटा करायला तरी कशाला ना, मी जर जाऊन नोटाच दाबला ते फक्त आत्मसमाधान की मतदान मी केलंय, मतदान केलंय पण मला कोण नाही आवडलं. आत्मसमाधान. फक्त 4 मित्र गेलो आम्ही, 4 जणांनी बिर्याणी खाल्ली आणि मी चतुर्थीच्या दिवशी व्हेज खाल्लं, माझं आत्मसमाधान. पण त्यांच्या पंक्तीला बसलो तो पार्ट वेगळा आहे. एक असंच ह्याच्याशीच निवडणुकीशीच रिलेटेड एक प्रश्न असा आहे की खूप सारे उमेदवार किंवा खूप सारे जे इच्छुक लोक असतात त्यांच्याकडे 2 ऑप्शन असतात. एका पक्ष थ्रू निवडणूक लढवा, पक्षाच्या तिकिटावरती निवडणूक लढवा, किंवा अपक्ष निवडणूक लढवा. तर पक्षाचं तिकीट म्हणजे नेमकं काय, म्हणजे पक्ष काय असं त्या उमेदवाराला देतो की ज्याला तिकीट दिलं असं म्हणतो. पक्षाचं तिकीट म्हणजे पहिली गोष्ट, मग मला पक्षाचं तिकीट म्हणण्याच्या आधी पहिला पक्ष म्हणजे काय आधी सांगावं लागलं. की पक्ष म्हणजे कसं असतं की एक विशिष्ट समुदायाचं प्रतिनिधित्व करणारा एक संघटना, थोडक्यात संस्था. ओके. जसं आपण एखादी संस्था चालवतो, संघटना चालवतो, संघटना, संस्था किंवा कंपनी ही पण एक व्यक्ती आहे. आपल्या कायदेशीर भाषेमध्ये ती एक व्यक्ती. हा, बरोबर आहे. तर एखादा पक्ष जेव्हा तयार होतो, समजा बीजेपी धरला आपण, तर तो एखाद्या विशिष्ट समुदायाला किंवा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून तो मानला जातो, बरोबर आहे. काँग्रेस म्हटलं तर काँग्रेस एक पुरोगामी विचारांचा आहे, बरोबर आहे, सर्व धर्म समावेश. मग जेव्हा त्या पक्षाचा विचार असतो की हिंदुत्ववादी म्हटल्यानंतर साहजिकच हिंदुत्ववादी वोटर मॅक्झिमम बीजेपी कडे कल असणार, हे बीजेपीला माहिती आहे. पुरोगामी म्हटल्यानंतर जे नॉन हिंदू आहेत त्यांची मेजॉरिटी काँग्रेसला जास्त असणार, हे ठरलेले पहिल्यापासून. हे झाले पक्षाची ध्येय धोरण की बाबा सगळ्यांचा प्रवास एकाच दिशेला आहे, पण प्रवास करत असताना कुणाचे विचार काय आहेत, कुणाचा गेटअप काय आहे, हे ज्याच्या त्याचं ठरलेलं ऍक्शन प्लॅन. हे झालं पक्ष. मग पक्षाचं तिकीट असं असतं की उद्या एखादा उमेदवार ह्या मतदारसंघामधून द्यायचा. पहिली गोष्ट, त्या मतदारसंघामध्ये त्या उमेदवाराचा क्रायटेरिया बघितला जातो, त्याची भाषा, त्याचं सामाजिक स्थान, त्याचं म्हणजे बोलायला हरकत नाही, त्याची जात, त्याचा धर्म, सगळ्या गोष्टी बघितल्या जातात, बरोबर आहे. एखाद्या हिंदू बहुल एरियामध्ये जिथं कट्टर हिंदुत्ववाद चालतो तिथं तुम्ही एखादा नॉन हिंदू कॅन्डिडेट देऊन नाही चालत, कारण त्या पक्षाचं तिथं वोटिंग तयार असतो, वोटर एक गठ्ठा मतदान तयार आहे, वोटर बेस कुठल्याही पक्षाचा. मग तो पक्ष तिकीट देताना तिथला उमेदवार बघतो कोण आहे, ह्याच्या मागं एक पक्षाचं मतदान ठरलेलं असतं ठराविक. त्याच्यानंतर सेकंड पार्ट असतो की त्या उमेदवाराचं मतदान, की त्याला मानणारा वर्ग, त्याचं वैयक्तिक मतदान, त्याची कॅपॅसिटी, आर्थिक, मसल पॉवर, सगळ्या गोष्टी बघून त्याला तिथं निवडलं जातं. त्या ह्याला समजा त्या पक्षाचं तिकीट मागणारे 10 मतदार असतील, बरोबर आहे, उमेदवार असतील, तर त्या 10 उमेदवारांमध्ये पक्षाकडे एक अशी यंत्रणा असते की आजकालच्या काळामध्ये आपण काही ऐकतोय, एजन्सीचा सर्वे झाला, ते झालं, बरोबर आहे, प्रायव्हेट असेल, हे असेल, एक सुप्त एजन्सी लावलेल्या असतात प्रत्येक पक्षाने. की आणि एजन्सी म्हणण्यापेक्षा तिथली स्थानिक कार्यकारिणी जी आहे, त्या पदाधिकारी त्या पक्षाचे, त्यांचा पण रिपोर्ट असतो की बाबा हा माणूस आहे, जनतेतला आहे, जनतेशी नाळ जुळलेली आहे, ह्याचं एवढं मतदान आहे, आपल्या पक्षाचं एवढं मतदान आहे, ह्याचं कॅल्क्युलेशन बसलं की हा कॅन्डिडेट 100% निवडून येऊ शकतो. मग अशा निवडून येणाऱ्या कॅन्डिडेटला जेव्हा पक्ष तिकीट देतो, पक्ष तिकीट देताना नुसताच तो माणूस आपल्या विचारांशी बांधलाय आणि दिसायला खूप चांगला आहे म्हणून तिकीट देणार का? पहिला क्रायटेरिया काय पक्षाचा की तो निवडून पण आला पाहिजे. निवडून आला तर फायदा आहे ना, कारण नंबर ऑफ वोट्स काउंटिंग, नंबरला तुम्हाला महत्व आहे. बरोबर, किती आमदार निवडून आले याच्यावर तुमची सत्ता बसणार आहे, किती खासदार निवडून आले याच्यावर तुमच्या लोकसभेत म्हणजे देशामध्ये सत्ता येणार आहे. मग अशा उमेदवाराला जे अधिकृत तिकीट दिलं जातं फायनलच्या स्टेजला, की मागणी करणारे मग 10 असतील, 50 असतील, सगळे तुल्यबळ आहेत एकमेकांना, आर्थिक दृष्ट्या, सगळ्या दृष्टीने सगळ्यांनी एक कुटुंब घेईल, पण ज्याची निवडून येण्याची पात्रता आहे, जो त्या क्रायटेरियात बसतो, मग सगळ्या अँगलनी, मग त्याची पक्षाशी एकनिष्ठता, त्यांनी पक्षासाठी किती योगदान दिलेलं आहे, त्याची आर्थिक, सामाजिक स्थिती, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एका उमेदवारावर जिथं एकमत होऊन त्याला
एक अधिकृत तिकीट दिलं जातं किंवा एलिजिबिलिटी किंवा कार्ड म्हणून आपण एखादं पास एंटर करायला, ओके. किंवा त्या पक्षाने अधिकृत ह्या मतदारसंघामध्ये हा अधिकृत आमचा उमेदवार सो अँड सो आहे, त्याच्यासाठी पक्षाचा AB फॉर्म म्हटलं जातं त्याला, ओके. जो निवडणूक प्रक्रियेच्या 1 दिवस 2 दिवस 3 दिवस आधी दिला जातो. एक अधिकृत माणसाकडे दिला जातो, जो ओके. पक्ष नेता असतो शहरातला, त्या संबंधित शहराचा जो पक्षाध्यक्ष असतो. ऑथोराइज उमेदवार हा, मग पक्ष असं त्याच्यामध्ये लेटर इश्यू करतात. हा आमचा ऑथोराइज उमेदवार हा आहे. मग त्याचे ते लेटर पक्षाचं अधिकृत अध्यक्षांची सही, प्रदेशाध्यक्षांची सही, ह्याच्याने ते पत्र येतं त्या माणसाच्या नावाने, ओके. जे उमेदवार आहे त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत. आणि मग ते नाव, ते पत्र आणि इतर जे आवश्यक कागदपत्र आहेत उमेदवाराचे, त्याचा बंच करून जेव्हा ते निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करतो कार्यालयामध्ये, ओके. त्यावेळेला तो अधिकृत उमेदवार गणला जातो. ओके. मग त्या AB फॉर्म मध्ये म्हणजे पक्षाच्या तिकिटामध्ये थोडक्यात नाव जरी चुकलं, तर नाव उद्या इथे संतोष शिंदेचं टाकलंय आणि त्याच्यावर संबंधित पदाधिकाऱ्यांनी किंवा अध्यक्षांनी शहरातल्या व्हाईटनर लावलं आणि तिथं तिसऱ्याचं नाव टाकलं, तर तो तिसरा उमेदवार असतो. बरोबर. मी लूप होल म्हणता येईल का यांना थोडं, म्हणजे पण ते राईट आहेत ना त्यांच्याकडे, पक्ष जो आहे, नेता जो आहे तो त्याच्याकडे राईट असतो. मग ह्याला राजकारण म्हटलं जातं. मग तिथे मग ते शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणून तर म्हणतात ना, तिकीट येत नाही तोपर्यंत काहीच करत नाही, सांगू शकत नाही. तर आधी मस्त गाजावाजा होतो, आधीच आमदार होतो, भावी आमदार, भावी नगरसेवक, पण तिकीटच भेटलं नाही. मग तो अपक्ष म्हणजे त्याची इमेज पण मॅटर करते मार्केटमध्ये. मग प्रश्न येतो की तो जर खराच जनतेतला आहे, खराच लोकांशी नाळ जुळलेली आहे, तर पक्ष हा क्रायटेरिया राहत नाही. मग त्यांनी स्वतः तिथं उतरायचं, लोकांच्या हातात द्यायचं सगळी यंत्रणा, आणि मग अपक्षाला तुम्ही कोणी थांबू शकता. सपोज एका विशिष्ट मतदारसंघामध्ये एका विशिष्ट व्यक्तीला एका पक्षाकडून तिकीट मिळालं, म्हणजे त्या पक्षाने त्यांची तुमचा AB फॉर्म आहे तो ऑथोराइज करून सिग्नेचर दिला, म्हणजे त्या विभागामध्ये त्या निवडणुकीच्या त्या पक्षाच्या जे मुख्य चिन्ह असतं, बरोबर, त्याच्यावरती निवडणूक लढण्याचा अधिकार त्या उमेदवाराला भेटतो, असं काही आहे का? तरी सुद्धा त्याचं पक्षाचं चिन्ह वेगळं, त्याचं चिन्ह वेगळं असू शकतं. नाही, जर का तो पक्षाच्या चिन्हावर थांबलाय, तर तो पक्षाचा हे झाला ना, निवडून आलेला कॅन्डिडेट, तो इंडिव्हिज्युअल राहत नाही, तो अपक्ष राहणारच नाही. म्हणजे आता सपोज एखादा व्यक्ती राष्ट्रवादीचं तिकीट भेटलं, म्हणजे त्याला राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढायचा अधिकार भेटला. त्याचं निवडणूक चिन्ह होतं घड्याळ होतं, तो घड्याळावर निवडून आला. तर निवडून आल्यानंतर त्याचा कार्यकाळ होईपर्यंत त्यांनी त्या पक्षाशीच बांधील राहावं लागतं. नियमात हाच माझा एक सेकंड क्वेश्चन आहे याच्यावरती. एखाद्या पक्षाच्या तिकिटावरती निवडून आल्यानंतर पक्ष बदलतात किंवा त्यांचा जो आता सध्या जे रिसेंट राजकीय घटना झाल्या महाराष्ट्रामध्ये, एका विशिष्ट पक्षाच्या याच्यावरती निवडून आले, त्याच्यानंतर आमदार पळून गेला, आमदार इकडे गेला, आमदार तिकडे गेला, हे लिगल कितपत आहे? लिगल आहे? लिगल कसं असतं, 1985 ला तो कायदा आला, पक्षांतर बंदी कायदा, बरोबर आहे. अच्छा, पक्षांतर बंदी काय? हा, की बाबा नाही तर निवडून आले आणि तुम्ही आज निवडून आले आणि उद्या दुसऱ्याच पक्षात गेले, ओके, बरोबर आहे ना. म्हणजे आज मी निवडून आलो, माझा पक्ष जर का विरोधी बाकांवर आहे, सत्तेत तिकडे आहेत, मी गेलो तिकडे जाऊन बसतो, असं नाही. कोणाच्या काळात आला? 1985 ला आला तो. 1985 मध्ये राजीव गांधी होते, राजीव गांधींच्या ह्याच्यामध्ये झाला. तर त्यावेळेला ज्या वेळेला कायदा आला 1984 ला, इंदिरा गांधी गेल्या, ते गेल्यानंतर राजीव गांधी आले सत्तेवर, त्याच वेळी आलेला आहे. त्यावेळेला आल्यानंतर पण त्यावेळेला असं ठरलं की त्याच्या आधी हेच चालायचं की निवडून एका कोणी यायचे जायचे दुसरीकडे, किंवा ही 4 उचलले गेले तिसरीकडे, दुसरी आघाडी केली. हे टाळण्यासाठी एक त्यांनी संसदीय प्रणालीने एक नियम ठरवला की बाबा पक्षांतर बंदी कायदा करण्यासाठी 1985 ला त्याच्यामध्ये तो कायदा आणून मग त्याची अंमलबजावणी केली. त्याच्यामध्ये नियम असा झाला की समजा त्या पक्षाच्या अधिकृत जेवढे कॅन्डिडेट आहेत निवडून आलेले, त्या संख्येच्या 2/3 म्हणजे 2/3 म्हणजे समजा 100 निवडून आले तर 100 मधले 66 आमदार कमीत कमी तुमच्या सोबत पाहिजे की तुम्हाला दुसरीकडे जायला. ओके, समजलं. तर ते पात्र असतात. ओके, ना की 5-10 निघाले गेले, म्हणजे मेजॉरिटी ऑफ द पक्ष जर उठून गेला आणि तिकडे गेला तर तो एलिजिबल आहे, तो पात्र एलिजिबल आहे. सेम तसं झालेलं आहे ना की मेजॉरिटी ऑफ द तुमचे उमेदवार जे आहेत कॅन्डिडेट, ते सगळेचे सगळे उचलून गेले ना. एकात 40 गेले, एकात 47 गेले, 48 गेले, मग राहिलं काय खाली? तुमचे जर का 52 आमदार आहेत आणि त्यातले 48 निघून जात आहेत, तर राहिलं काय खाली? म्हणजे पक्ष थोडक्यात चिन्ह, म्हणजे ते स्वतःच गेले, म्हणजे चिन्ह बी गेले, चिन्ह पण गेलं, मग त्याच आधारावर चिन्ह त्यांना भेटलं ना. आणि चिन्ह जाण्याचं रिझन तेच होतं. नाही तर चिन्ह म्हणजे काय आहे की ते एक गुडविल आहे.
एखाद्या कंपनीचं गुडविल आहे, हा, बरोबर. पण गुडविल मधले जर का तुम्ही 10 पार्टनर आहेत किंवा 7 तिकडे गेले, तर 7 ते गेले, goodwill पण 3 राहिले, तर 3 म्हणणार आहेत का नाही आम्हाला गुडविल पाहिजे. नाही, बरोबर. म्हणजे लॉजिकल दिसतंय तसं ते की बाबा नियमामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, कायद्यामध्ये. आणि जे आपण म्हणतो बंडखोर आमदार, म्हणजे एकातून निवडून आले एका विशिष्ट पक्षातून आणि बंडखोरी करून दुसऱ्या पक्षात गेले किंवा दुसऱ्या आयडिओलॉजीला मंत्रिपदासाठी वगैरे वगैरे गेले. इकडे तिकडे गेले. पक्षाचा अध्यक्ष म्हणून जो कोणी पक्षाचा संस्थापक असतो, जसं तुम्ही म्हणले पक्ष ही एक एंटिटी आहे, बरोबर. तशी कुठली पण एंटिटीचं एस्टॅब्लिशमेंट असते, त्याचा कोणीतरी अध्यक्ष असतो. बरोबर. त्याच्याकडे काय अधिकार आहे त्यांच्यावर ऍक्शन घेण्यासाठी? मी म्हटल्याप्रमाणे एकतर मेजॉरिटी डिपेंड करते की बाबा मेजॉरिटी जर का तुमची नियमात असेल तर मग नियमात असेल तर कारवाई होत नाही. ओके. हा, नुसती दाखवायची म्हणून तुम्ही कारवाई, मग ते जे घडलं आता मागच्या 2 वर्षामध्ये ते दाखवायला काही लागत नाही. तुम्हाला नुसतं जर का न्यूशन्स क्रिएट करायचं आहे तर त्याला आपल्या देशामध्ये सगळ्यांना राईट येतो. जिथं अधिकार पण नसतो त्या प्रॉपर्टी पण दावा करून ती केस 10 वर्ष चालवू शकतो आपण. बरोबर. ते निकाल नंतर काय लागतो आपल्याला माहिती आहे. बरोबर. पण एकच असतं की जर का नंबर बोलले जातात, आज जर का आमदार त्या बाजूला होते, खासदार जर का त्या बाजूला असतील, तर कोणी काय बोलू शकत नाही. निकाल ऑब्विसली तिकडे जातो आणि त्या घटनेमध्ये लिहिलेला असतो. राहिला प्रश्न जर का नियमापेक्षा कमी लोक गेलेत किंवा योग्य ऍक्शन घेण्यापूर्वी जर का ते जात असतील एका ठराविक ह्याच्यामध्ये, तर जे पक्षीय नेता दिला जातो विधानमंडळामध्ये किंवा संसदीय याच्यामध्ये, प्रत्येक पक्षाचा एक नेता, अध्यक्ष वेगळा असतो नेता, आणि निवडून आलेल्यांमधला एक नेता असतो त्या सभागृहात, त्या पक्षाचा. मग त्या पक्षाच्या नेत्याला ते अधिकार असतात दिलेले, तो अध्यक्षांशी बोलून अध्यक्षांशी फायनल करून तुम्हाला ते व्हीप बजावला जातो, आदेश बजावला जातो. उदाहरण विधान परिषदेचं समजा इलेक्शन लागलं की जे आमदार निवडून घ्यायचेत काय असे तिथून, आणि त्याच्यामध्ये पक्षांनी सांगितलं अध्यक्षांनी की आपल्याला ह्या उमेदवारांना मतदान करायचं. जर करायचंय म्हटले आणि तरी नाही केलं आणि ते जर सिद्ध झालं की बाबा यांनी विरोधात काम केलं, क्रॉस वोटिंग केलं, ते सिद्ध झालं तर त्याच्यावर ऍक्शन होते. कायदेशीर ऍक्शन होते. कायदेशीर ऍक्शन. हे पक्षाचा नियम आहे की आपल्या म्हणजे घटना. मग ती घटना जशी आपली राज्य घटना आहे तशी पक्षाची पण घटना असते, तशी एका मंडळाची पण असते आणि एका कंपनीची पण असते. घटना ही बनवलेली. याच्यावरून एक प्रश्न होता असा की तुम्ही म्हटले व्हीप, तर ते व्हीप म्हणजे नेमकं काय असतं, काय होतं, म्हणजे त्याचं काय यूज आहे? व्हीप करतात म्हणजे काय करतात? व्हीप म्हणजे काय असतं की जे पक्षाचा जो मुख्य नेता निवडलेला असतो तुम्ही, बरोबर आहे, त्या नेत्याच्या आदेशाने पक्षाच्या बाजूने किंवा पक्षाची जी काही ध्येयधोरणं असतील त्याच्याशी संबंधित एखादा निर्णय जर का सभागृहात होणार असेल, बरोबर आहे, एखादा प्रश्न उपस्थित करायचा किंवा एखाद्या प्रश्नाला पाठिंबा द्यायचा किंवा एखाद्या प्रश्नाला विरोध करायचा, तर जो आदेश देतो पक्ष, त्या आदेशाला त्या सभासदांनी मान्य आणि त्याला त्या आदेशाप्रमाणे वागणं, अंमलबजावणी करणं हे बंधनकारक असतं. त्याला व्हीप म्हटलं जातं. व्हीप म्हणजे जो चाबूक चालवला जातो तेच तो व्हीप. तोच प्रकार आहे की चाबूक का चालवतो आपण, की ते योग्य डायरेक्शन जोडलेले जे आहेत आमदार त्यांनी नीट राहावं डिरेक्शन मध्ये, योग्य डायरेक्शन, आणि ज्या डिरेक्शनला जायचंय ते चापकं निकळतं, त्यांच्या कानात जाऊन नाही सांगितलं. म्हणून तो व्हीप शब्द तो प्रचलित आहे की जे खाली जे कळपाने सोडलेले आहेत त्यांच्यावर कंट्रोल व्हीपचा आहे. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये मग अजून एक मला असा प्रश्न विचारू वाटतो, आता आम्हाला जसं समजत होतं एक पंतप्रधान, बाकी उपपंतप्रधान, राष्ट्रपती, एक मुख्यमंत्री, दुसरा उपमुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांच्या जर अनुपस्थितीमध्ये काही निर्णय घ्यायचे असतील, त्यांची काही इमर्जन्सीज असतील काय, तर त्याची जबाबदारी उपमुख्यमंत्र्यांवरती येते. काही कारणास्तव मुख्यमंत्री तो निर्णय नाही घेऊ शकत, मेडिकल इमर्जन्सीज आहेत, तर उपमुख्यमंत्री घेतील. आता महाराष्ट्राची सिच्युएशन अशी, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री, हे लिगल आहे, करता येतं, आणि दोघांचं काय रोल आहे? मग दोघांचा सेम रोल आहे, सेम अधिकार, सेम अधिकार सगळे दिलेले असतात. फक्त कसं असतं की एक ऍडजस्टमेंट आहे, जेव्हा राजकीय समीकरणं बसवून जेव्हा सत्ता टिकवायची असते, बरोबर, सत्ता टिकवत असताना जर का मी करताय पुढे पण माझ्या मागे हे 2 इंजिन जोडलेले आहेत, तर त्या 2 इंजिन पण डिस्टर्ब नाही झाले पाहिजे, कारण मला ते बॅलन्सिंग करायचं आहे ना, कारण तारेवरची कसरत आहे सत्ता टिकवणं आणि नंबर ऑफ तुमचे मेंबर्स हे होण्यासाठी. मग मला दोघांना खुश ठेवण्यासाठी दोघांना एक लेवलचा लिगल आहे का? आणि ते वेगवेगळे निर्णय घेतात का?
की सेमच निर्णयाला एकच कसं असतं, विभाग त्यांना डिवाइड करून दिलेले आहेत. अच्छा, उपमुख्यमंत्री पद हे तुमचं पद झालं, उपमुख्यमंत्री हे. त्याच्या अंडरमध्ये तुम्हाला कुठले कुठले विभाग दिलेले आहेत. ओके. म्हणजे हे विभाग यांनी बघायचे, 4 विभाग तुम्ही बघायचे. ओके, हा. तुमचं इकडे लक्ष नाही, यांचं तिकडे लक्ष नाही, किंवा द्या लक्ष, पण ते तुम्ही एक मताने करा. त्याच्यात कलह नाही झाला पाहिजे. हा, कलह होत असेल तर मग सत्ता जर तुमची जर ढळ मारायला लागली तर विरोधक तर टपूनच बसले. विशिष्ट पदांसाठी म्हणजे मंत्री, म्हणजे जे आमदार खासदार निवडून आले त्यांच्यामध्ये हे होते नाही का, पूर्ण त्याच्यात धडपड होते एकदम प्रॉपर, की कोणतं हे पद मला पाहिजेच, हेच मंत्रीपद पाहिजे, असं का होतं? म्हणजे त्यांना ते स्पेसिफिकच पद का पाहिजे असं, एका स्पेसिफिक पदासाठी मंत्रीपदांसाठीच काय एवढा आग्रह असतो? हा, हेच मला पद पाहिजे, मला ते ग्रामविकास, थोडक्यात ग्रामविकास मंत्री नको, किंवा मला असं कोणतंही पद असो, तसं का होतं? तर जर थोडक्यात सांगायचं म्हणलं, उदाहरणासहित सांगायचं म्हटलं हा, तर समजा आपल्या घरामध्ये काहीतरी कार्य आहे, लग्न कार्य आहे किंवा कुठला सोहळा आहे, कामांची यादी असते. एकाने परचेस बघायचं, एकाने मंडपची व्यवस्था बघायची, एकाने खानपानची व्यवस्था बघायची, एकाकडे अर्थ खातं असतं, म्हणजे आर्थिक जे अकाउंट एकाकडे असतं. तर बऱ्याच जणांना वाटत असतं की माझ्याकडे अकाउंट यावं, पण येतं का अकाउंट आपल्याकडे? ते ठराविक उमेदवाराकडे जातं किंवा ठराविक व्यक्तीकडे जातो, जबाबदार आहे त्याला, त्याच्याकडे जातं. आणि त्याचा अनुभव, त्याच्या गोष्टी, आणि त्या अनुभवापेक्षा त्याला जी पॅरेंटल बॉडीचा हेड आहे देणारा, वाटप करणारा, तो कोणाला किती फॉर. आणि ती ताकद त्याच्या, मी आता उदाहरण सांगितलं हे आपल्या फॅमिलीचं झालं, पण वरच्या लेवलला त्याच्या कामाचा अनुभव, त्यांनी केलेल्या गोष्टी, आणि तो त्या पदाला न्याय द्यायला सक्षम आहे का? सक्षम असण्याबरोबर की कुठल्या पदामध्ये काय आहे, मर्यादा कुठं आहे आणि कुठे नुसतेच खडे वेचायचे, हा फरक असतो. त्यामुळे सगळ्यांना वाटतं सगळ्यांना अर्थ खातं भेटावं, हे खातं भेटावं, ते भेटावं, पण तसं नसतं ना. म्हणून तर सरकार जेव्हा होतं तुमचं एकत्रित, त्यावेळेला काही महत्वाची खाते जो मेजॉरिटीने पक्ष मोठा आहे ते स्वतःकडे ठेवतं. जसं मुख्यमंत्रीपद, हे सगळं महसूल खातं, अर्थ खातं, गृह खातं, म्हणजे की जे इफेक्ट करणार आहे डायरेक्ट सगळ्या गोष्टींवर. म्हणजे हे इनडायरेक्टली जर आपण तसं म्हणायला गेलो तर हे सगळं डिपेंड करतं त्या एका मतावर. त्या मताचं महत्व किती आहे, की त्या मताने तुम्ही मला तेच सांगायचं आहे की जर का एवढे निवडून दिलेले जर का तिथे जाऊन एवढं राजकारण करत असतील त्या एका पदासाठी, तर जे निवडून देणारे मतदार, त्यांनी ह्या मताचं किती मोठं हे आहे आपलं ते जाणून घेतलं पाहिजे. त्यांनी एकत्र केलंय सगळं पूर्ण मतदारांनी, म्हणजे मतदान देऊन 4 लोक आले एकत्र, सगळे आमदार खासदार, आणि त्याच्यानंतर त्यांना तडजोड करावं लागू राहिली अल्टिमेट लेवलची, की बा आम्ही बसायचं, तुम्ही बसायचं, नाहीतर आम्ही डायरेक्ट पूर्ण सत्तेत बसलेलं असं होतं जर एकटी मतदान पडलं फॉर एक्झाम्पल. बरोबर, तसं होतं. म्हणजे मतदानाचं महत्व किती? मतदानाचं जास्त महत्व, मतदानाचं खूप महत्व, सगळ्यात मोठं महत्वाचं. आणि नंबर्स, शेवटी नंबर घेणं थोडक्यात. कारण आपलं लोकसंख्या म्हणजे लोकशाही त्यासाठीच, लोकशाहीमध्ये तुमच्या नंबर्सलाच महत्व आहे, बाकी कशाला महत्व नाही. आणि मग आता हे जे आपण डिस्कशन केलं, विशिष्ट खात्यांसाठी विशिष्ट लोकांची जास्त ओढ असते, जास्त त्यांना आकर्षण असतं, मला अर्थ खातं, मला गृह खातं, मला भेटलं पाहिजे. डायरेक्ट इनडायरेक्टली जास्त तुम्ही जो शब्द वापरला मलिदा, त्याच्यासाठी लोक करतात. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे सिस्टीम मध्ये भ्रष्टाचार चालू आहे. एक असतो भ्रष्टाचार जो एखादा अधिकारी किंवा ज्या शासकीय प्रणालीतला एखादा व्यक्ती करतो, लाच घेतो वगैरे वगैरे, आणि एक असा भ्रष्टाचार की जो पूर्ण सिस्टीम सध्या सिस्टमॅटिकली करते. मग ह्याच्या अगेन्स्ट न्याय प्रणाली स्वतःहून काय ऍक्शन घेऊ शकते का? न्याय प्रणाली फक्त त्याला कोणीतरी कंप्लेंट केली तरच ऍक्शन घेऊ शकते? नाही, न्याय प्रणाली सो मोठं ऍक्शन घेते त्याच्यामध्ये, आणि घेऊ पण शकते, तो अधिकार आहे त्यांना. पण फक्त तो विषय तेवढा हे झाला पाहिजे की पब्लिक समोर पण आला पाहिजे, किंवा न्याय व्यवस्थेसमोर गेला पाहिजे, किंवा त्याचं तेवढं कोणीतरी जबाबदारीने तो विषय दाखवला पाहिजे तिथपर्यंत. विषय कारण आपली इथं सिस्टमच तशी, तक्रार देणारच नसेल तर तक्रार नसते कधीच. तक्रारदार पाहिजे ना कोणतरी, त्याला अडचण पाहिजे त्याची. हा, कोणाला तरी ऑब्जेक्शन आलं तर ती तक्रार आहे. कारण सिस्टमॅटिक भ्रष्टाचार चाललाय आपल्या सिस्टीम मध्ये, हे मला नेहमी जाणवतं. काय झालेलं आहे, जे सामान्य नागरिक आहे तो अजूनही आपला निधर अवस्थेत आहे खऱ्या अर्थाने, आणि त्या सामान्य नागरिकाला अजूनही ही सिस्टम आपली त्याच्या मूलभूत गरजांमध्ये अडकून ठेवते. म्हणजे त्याचं सिलेंडर, त्याचे डाळीचे रेट, त्याचा पेट्रोलचा रेट,
पाणी, दूध, रस्ते, ह्याच्यामध्येच तो खेळला पाहिजे. शिक्षण. ह्याच्या पलीकडे जेव्हा जो आला ना, एक थोडक्यात सांगायचं म्हणलं तर एक भारी वाक्य आहे की जेव्हा तुमचं पोट भरतं ना, मग तुमचा प्रवास पोटापासून थोडा वर येतो, बरोबर. मनापर्यंत येतो. मग तुम्ही तुमचं एंटरटेनमेंटचं माध्यम शोधता पोट भरल्यावर. बरोबर. जेव्हा एंटरटेनमेंट पण पुरे होतं ना, मग इथे विषय जातो. मग तुम्हाला प्रश्न पडतात, हे चांगलं हे वाईट, हे चांगलं तर हे का चांगलं, हे वाईट तर हे का वाईट. आणि सिस्टमला हेच नकोय.